थँक्यू. धन्यवाद ओमकार. धन्यवाद सुनील. मॅन ऑफ द टुर्नामेंट रणजित मात्रे साहेबांच्या माध्यमात आम्हाला ही गाडी लाभलेली आहे. अंजूर दिवेचे आहेत. त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वळी आपण मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला ज्या सामन्याने पोहोचवली होती तो सामना तुमच्या समोर येतोय. कारण स्पर्धेचे ड्रॉ 20 फेब्रुवारीला झाले आणि जवळजवळ 9:15ची वेळ होती आणि प्रत्येकाला उत्कंठ लागली होती. कारण पहिल्या 40चा पूल वेगळा झाला, त्यानंतर अजून 20 संघाचा पूल झाला. 60 संघामध्ये अजून वाकळण संघाचं नाव कसं येत नाहीये, पण फायनली तो संघ आला आणि दिवा संघाच्या समोर फाईट करण्यासाठी सज्ज झाला. ओमकार तू नव्हता इथे, पण मी इथे मात्र ड्रॉवले मात्र प्रत्येकाला उत्कंठ लागली होती की कधी वाकळण संघाचं इथे मात्र समोर येतोय. 1:55 मिनिटं होत आहेत आणि मोतीराम सज्ज होतोय पहिला षटक हाताळण्यासाठी. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू फुल टॉस आहे. आक्रमक पवित्रा पहिल्या चेंडूवर धमाकेदार सुरुवात. वन बाउन्स वर द रोप चौकार. देशामध्ये कमल फुलवला मोदीजाचे नाव. देशामध्ये कमल फुलवला मोदीजाचे नाव. भिवंडीचा तो कार्य सम्राट कपिल दादाचे नाव. भिवंडीचा तो कार्य सम्राट कपिल दादाचे नाव. भिवंडीचा तो कार्य सम्राट कपिल दादाचे नाव. अजून एक गुणगान गाणं तुम्हाला ऐकायला मिळते. पक्षाचं गाणं. नरेंद्र मोदी साहेबांचं नाव, त्याचबरोबर खासदार कपिल पाटील साहेबांचं नाव या गाण्यामध्ये. ओव्हरपिच आहे. समोर केले स्ट्रेट टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगला होता ऋषीचा. अवी आहे तिथे. अवी जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत या 2 धावा. बॅकअप येत आहे डीप मधून जीत कडून आणि तोपर्यंत 2 धावा. आता मात्र मी निश्चित ओमकारला विचारेन की आपण यूट्यूबच्या माध्यमात आपण संख्या कन्फर्म करायची आहे. यूट्यूब लाईव्ह आता मात्र किती आहेत, कारण इथे मात्र संख्या मजबूत भरपूर वाढलेली असेल. कारण यूट्यूबच्या माध्यमात सुद्धा भरपूर प्रेक्षक आम्हाला हा सामना बघण्यासाठी GTCच्या माध्यमातून जॉईन झालेले असतील. करंटली 2000, पण ही संख्या वाढेल जोपर्यंत हा सामना प्लस. येस 2000 प्लस. विक्रम आहे सर या संघाचा. जेव्हा जेव्हा खेळत असतो त्या व्ह्युअर्स नेहमीच 4 ते 5,000 पर्यंत अंतिम टप्प्यामध्ये येत असतात. स्पेशली वाकण संघ भरपूर मोठा फॅन फॉलो असतं. द विकेट स्टीअर करण्याचा प्रयत्न. त्याच्या मागे केतन. गुड फिल्डिंग. केतनचा आवर्जून उल्लेख यासाठी करेन मागचे 2 डिकेट 2 सीझन ज्यापर्यंत तो परफॉर्म करतोय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फ्रॉम केतन. व्यावसायिक संघामध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे या खेळाडूने. मोतीराम कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं यशस्वी संघनायक गोलंदाज यॉर्कर स्पेशलिस्ट. चेंडू लेग स्टिकच्या थोडासा मात्र आतमध्ये येऊन चेंडू टाकतायत. मागे जाते चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. ओमकार ऑल्सो फ्रॉम वॉकन. आणि मॅक्झिमम त्यांची स्पर्धा, त्यांच्या टुर्नामेंट, त्यांचं अचिव्हमेंट ही सगळी ओमकारला माहिती आहेत. ओमकार या षटकांतर आमच्यावर जॉईंट होतील. धावसंख्या दाखवून पाहायला मिळते एकूण झाली ती एकूण 7 धावा. आणि याचा एक हल्लीच ध्रुवा ठाकूरने एक वेगळा ग्राफ तयार केला होता. एक टेबल तयार केलं होतं या संघाचं खास करून. ते टेबल मला तुमच्यापर्यंत आम्ही पोचवतो थोड्याच वेळाने आणि ते मात्र ओमकार तुमच्यापर्यंत सांगतीलच. षटक पहिलं अजूनही मार्गस्थ आहे गोलंदाज मोतीराम भोईर. आतापर्यंत धावा खर्च केला एकूण 7 धावा. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला अजय. ओव्हरपिच होतं. शफल झाले. ऑन साइडला पॅडल स्वीपचा फटका दाखवायचा होता. किती क्विक ऍक्शन आहे बघा यशीच्या मागून केतनकडून. चेंडू पकडल्या तोच डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न आणि खूप चांगला बॅकअप अवी करून. डॉमिनेटिंग संघ, चॅम्पियन संघ आहे, एक दादा संघ आहे वेदांत 11 वाकळण. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. टायमिंग होत नाहीये आणि इथे मात्र जोपर्यंत बॅकअप केलं जाईल मिसफील्ड फंबल झाले आणि तोपर्यंत फलंदाज वेगाने एकदा पूर्ण करतायत. कुठल्या प्रकारची रिॲक्शन पाहायला मिळत नाही. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. कुठल्या प्रकारची रिॲक्शन पाहायला मिळत नाही. हीच या संघाची ओळख आहे. चुका होत आहेत पण चुका दुरुस्त सुद्धा करून मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. धन्यवाद परब सर. तर आपण एका सन्मानकडे वळणार आहोत ज्यांनी या स्पर्धेसाठी 1 लाख मोलाचा आम्हाला सहयोग केले. एक बाईक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मिळालेले असे अप्पा एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आदरणीय मौसम पाटील साहेब उद्योगपती बरोडी यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी आदरणीय निलेश दादा पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचे आहे.
पाहतोय आपण व्यासपीठावर ज्यांनी या स्पर्धेसाठी बाईक आम्हाला स्पॉन्सर केली असे आमचे लाडके स्पॉन्सर अप्पा इंटरप्राइजचे प्रोप्रायटर मौसम पाटील साहेबांचा सन्मान करताना या स्पर्धेचे आमचे आयोजक आणि खास त्रिमूर्ती पाहतोय आपण सुकेश डाकी साहेब, त्यानंतर निलेश दादा पाटील साहेब आणि त्यानंतर मात्र मौसम पाटील साहेब. त्यानंतर लगेच आपण जाऊया व्यासपीठावर विराजमान प्रकाश म्हात्रे साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती. मी परत आदरणीय सुकेश डाकी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्रकाश म्हात्रे साहेबांचं सन्मान करायचं आहे. सापाटे संघ आणि खिडकाळी संघ लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. सापाटे संघ संघनायक आणि खिडकाळी संघ संघनायक लवकर लवकर रिपोर्ट करा. आदरणीय प्रकाश म्हात्रे साहेबांचं सन्मान होता. या स्पर्धेचे आमचे आयोजक सुकेश डाकी साहेब यांच्या शुभ हस्ते. रुपेश मडवी लवकर लवकर संपर्क साधायचा आहे. स्वरगंगा डेकोरेटर्स रुपेश मडवी. ओव्हर टू प्रसाद परब सर. या आपण ओमकारशी चर्चा करूया. ओमकार प्लीज अपडेट. आतापर्यंतचा जर विचार केला तर स्पेशली टेनिस क्रिकेट जगतातला एक श्रीमंत संघ आहे. कारण सुरुवात झाली 2015ला रतनबुवा स्मृती चषकापासून. ज्यानं जेल टिपला त्यालाच पहिली कार मिळाली. चोलेगाव संघाच्या विरुद्ध लगावला अर्धशतक आणि पहिली कार जितेश भोईर. नंतर जीतनं जो धमाका केला मागचे 10 ते 12 वर्ष तो न विसरण्यासारखा होता. 9 बाईक 1 कार. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकात आणि जीतचं देखील भरपूर मोठं नातं आहे. केतन मात्रे आतापर्यंत 6 बाईक आहेत, 3 कार्स आहेत आणि त्यामध्ये 2 कार हिंदुहृदय सम्राट जोवेली बॅक टू बॅक आणि एक आमदार चषक. नक्की सुभाषजी भोई साहेबांची स्पर्धा ऋषीच्या नावावरती ज्याने ॲज अ फिल्डर म्हणून टीममध्ये रोल प्ले केला. तब्बल 4 वर्ष स्ट्रगल केलं आणि एका वर्षामध्ये 5 बाईक ऋषीनं मिळवला. ही सर्वात मोठी अचिव्हमेंट. आणि त्यानंतर मोतीराम भोईच्या नावावरती एक बाईक आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आमदार चषक. विनोद दत्ताच्या नावावरती एक बाईक आणि अवीच्या नावावरती जी KPL होते ती गाजवत असताना प्राइजेस ऑल टीमनं मिळवले होते. आणि या हंगामामध्ये तब्बल 24 ट्रॉफीज या टीमनं उचललेत. हे यश आहे वेदांत 11 जीजी स्पोर्ट वाकणचं. थँक्यू. रुपेश मडवी स्वरगंगा डेकोरेटर्स रुपेश मडवी. तर हा होता सुद्धा पूर्ण लेखाजोखा. ही होती एक यशोगाथा ती वाकण संघाची. मात्र जो प्रवास सुरू केलाय तो मात्र वाखणण्याजोगा आहे. लॉट्स ऑफ प्राइजेस फॉर जीजी स्पोर्ट्स वाकण, जो मात्र या स्पर्धेमध्ये वेदांत 11 वाकण या नावाने संघ खेळतोय. तर पहिल्या चेंडूत एक मोठं यश मिळवून देतोय तो गोलंदाज केतन आणि बाद झालाय गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक. रुपेश मडवी आपल्यास विनंती करतो पुन्हा एकदा लवकरात लवकर या. रुपेश मडवी किंवा त्यांचा सहकारी कोण असेल तर आपण लवकरात लवकर यायचंय. काही इमर्जन्सी आहे. गुड बॉलिंग लाऊड अपील पंचांकडे होतंय. पण हाईट फॅक्टर काय होतं पंचांनी बघितला. चेंडू कुठे पिचिंग झालाय कुठे ब्रश होतोय. हाईट फॅक्टर काय आहे. इम्पॅक्ट कुठे आहे चेंडूचा. स्वरगंगा डेकोरेटर्सचे रुपेश मडवी किंवा त्यांचे सहकारी कोण असतील तर आपण लवकरात लवकर काही इमर्जन्सी आहे व्यासपीठावर त्यामुळे विनंती करतो आपण संपर्क साधायचा आहे. धावसंख्या 8 धावा धावफलक. स्ट्रायकिंग फलंदाज डावखुऱ्याचा सुमित. गुडलेन चेंडू स्विंग केलाय हवेमध्ये. चेंडू स्क्वेअरलेला क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या खाली आणि मेसफिल्ड चुका. जेल सोडलाय आणि बघायचं पंच सांगतात 86 6 धावा. देशामध्ये कमल फुलवला मोदी ज्याचे नाव. देशामध्ये कमल फुलवला मोदी ज्याचे नाव. भिवंडीचा तो कार्य सम्राट कपिल दादाचे नाव. भिवंडीचा तो कार्य सम्राट कपिल दादाचे नाव. भिवंडीचा तो कार्य सम्राट कपिल दादाचे नाव. पिंपळाचे आकाश घर त्यांच्याकडे आले ते शुभेच्छा खास करून वाकण संघासाठी. षटकार आलाय सुमितच्या बॅटमधून. हुक करायचा प्रयत्न टायमिंग होत नाही. भरपूर सफल झाले. चेंडूच्या रेषेतना स्वतःहून अलग झाले विलग झाले दूर झाले. कॉन्सन्ट्रेशन चुकलं आणि लगेचच उत्तर दिलं ते केतनने. केतनची गोलंदाजी गुडलेनचा वापर. केतनची गोलंदाजी मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी. केतनची गोलंदाजी समोरच्या संघाला बांधून ठेवणारी गोलंदाजी. केतनची गोलंदाजी मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी. पहिल्या चेंडू त्याने कर्मना करून दाखवलाय. नंतर डॉट नंतर एक षटकार नंतर डॉट. केतन मात्रे उजव्या त्याने ओव्हर द विकेट. चेंज ऑफ द पेस गती परिवर्तन बीट केलं. ओव्हर पिच होतं फुल लेंथ होतं.
बॅकफुटला थांबले. पॉपिंग क्रीजचा आत्मन्याचं फटका खेळण्याचा प्रयत्न. षटकरचं उत्तर देत असताना मागचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत ते केतनने. विक्रांत खळे प्रतिष्ठान संघ आपल्या नावाने गाजवला. आपला परफॉर्मन्स या संघामध्ये काय आहे याचं उत्तर तुम्हाला कित्येक वेळा पाहायला मिळालं. ते मग रबर बॉल क्रिकेट असो की टेनिस बॉल क्रिकेट असो, त्याचा दबदबा आपल्याला नेहमी कळायला मिळालाय. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, खराब डिलिव्हरी. आता मात्र चेंडू लाईन विसरतायत गोलंदाज केतन. पण पुरुषोत्तम एंटरप्राइजेस या संघ सुद्धा आपण झाकळून चालणार नाही, तर मात्र लपवून चालणार नाही. का हा संघ सुद्धा तेवढाच कॅलिबरचा आहे, तेवढाच ताकदीचा आहे. आणि भिवंडी विभागातल्या अग्रमानांकित संघामध्ये सुद्धा या संघाचं नाव घेतलं जातं. त्यामुळे फाईट शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळणार. फुल लेंथ होतं. ओव्हर पिच बॅकफुटला थांबले. चेंडू हवेमध्ये खेळतात. बॅक टू द बॉलर. लॉंगॉला क्षेत्ररक्षक इथे होते, पण चेंडूचा वेग बघा किती. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू हवेच्या विरुद्ध निघून जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. 1 2 3 4 धन्यवाद तर पाहतोय आपण खास वाकलन येथून वाकलन ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी इथं मात्र व्हीआयपी आपण पाहतोय आवेश गायकर साहेब, विद्यमान उपसरपंच वाकलन या गावाचे. मी या स्पर्धेचे सर्व निलेश दादा पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उपसरपंच आदरणीय आवेश गायकर साहेबांचा पाहतोय आपण सन्मान करताना. तर इथं मात्र या स्पर्धेचे सर्व एका भारतीय जनता पार्टीची युवा जोडी निलेश दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण आवेश गायकर साहेबांचं सन्मान होताना. त्यानंतर लगेच वाकलन ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मनोहर पाटील साहेबांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी आदरणीय निलेश दादा पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान होताना आपण पाहतोय आदरणीय मनोहर पाटील साहेब, वाकलन ग्रामपंचायतचे सदस्य, तसेच व्यासपीठावर पाहतोय आपण आदरणीय यशवंतजी भोईर साहेब यांचे पण स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी निलेश दादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय यशवंत भोईर साहेबांचा पण सन्मान करूया. तसेच व्यासपीठावर पाहतोय आपण आदरणीय भगवान मनेरा साहेबांचं सन्मान करायचं आहे. आदरणीय भगवान मनेरा साहेबांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक निलेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद सुनील पवार. धावसंख्या 20. एकाकडेच्या मोबाईलमध्ये ड्रोन कॅमेरा. भर उन्हात मात्र गिरट्या घालतोय मैदानाच्या बाहेर. रिव्हर्सचा पवित्रा घेतला. गॅप मध्ये खेळलेत. थोडेसे फंबल झाले चेंडू अडवत असताना. 2 धावेचा प्रयत्न होता पण नकार दिलाय. दरम्यान इशारा. देवागावचे समाजसेवक आदरणीय गणेश माते साहेबांना विनंतीशील की आपण लगेच व्यासपीठावर यायचे. वेलकम साहेब, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. तर लेगबाईच्या स्वरूपात एकदम अंकित झाल्यानंतर धावसंख्या हळूहळू सरकते पुढे. 21 या धावसंख्येवर. मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक आहेत प्रथमेश आणि त्याला मात्र साथ देतो तो 3ऱ्या क्रमांकावर सुमित. स्क्वेअर कट. चेंडू हवेमध्ये. गलीमध्ये चूक होत नाहीये. जिथे झेल स्वीकारतोय फलंदाज बाद. सुभाष माझ्यासोबत आहेत. मला सुभाषचं ओपिनियन जाणून घ्यायचं आहे. सुभाष, आपण आता गेली 6 दिवस ही स्पर्धा कव्हर करतोय, पण आतापर्यंत सकाळ सत्रामध्ये आपण एवढंच पाहिलंय की लोडा एंडकडनं व्हेलेनकडे हवा पाहायला मिळते, पण आज तर हवा वेगळीच पाहायला मिळते. आमच्या कॉमेंट्री बॉस एंडकडनं लोडा एंडकडे हवा जाते. काय म्हणशील याबद्दल?
नक्कीच कदाचित वाकलन संघ इथं खेळताना दिसतोय आणि वाकलन संघाने कदाचित हवेचा मोड आहे हा बदललेला आहे. म्हणजे डोंबिवलीकडनं हवा घेऊन आले इथे मात्र वाकलन संघाकडून डायरेक्ट लोडायनकडे. नाही खरंच हे थोडंसं सरप्राईज करणार आहे कारण आतापर्यंत आपण मॅक्झिमम आपण लोडायनकडनं वेलेनकडे येताना आपण हवा बघितल्या, कॉमेंट्री बॉक्सकडनं येताना हवा बघितल्या, पण आज मात्र पूर्ण विरुद्ध होत आहे. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं लोडायनकडे हवा जाते वेगाने आणि त्याचमुळे की काय मगाचा चेंडू आपण पाहिला खूप वेगाने समोरच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. जीत भोईर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला गॅपमध्ये खेळतायत कव्हर्स मध्ये पण क्षेत्ररक्षक मोतीराम भोईर चेंडूच्या खाली. म्हणजे हवेच्या विरुद्ध फटका होता आणि इथे मात्र फलंदाज थोडेसे कोसळत आहेत. स्वतः कॅप्टन कुणाल आहे तिथे. फलंदाज मात्र बाद होत आहेत, मोठी सफलता अर्जित करतायत. स्कोअर पॉइंट रिझल्ट मध्ये तुम्ही आता एक अप्रतिम झेल टिपला गेला जितेश कडून आणि संघाला थोडंसं मात्र बॅकफुटवर ढकलत आहेत. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाला धावसंख्या दाफलकावर 23. जीत ओव्हर पिच बॅक टू द बॉलर मिडॉनला मागे जातो चेंडू. क्षेत्ररक्षक येत आहेत अविनाश. फेक चांगली होते, गुड फिल्डिंग आणि कलेक्शन तुम्ही पाहतात. 1 हँड्रेड मध्ये चेंडू मात्र रिसिव्ह केलाय, पिकअप केलाय, गॅदर्ड केलाय. फक्त एकच धाव. एका मोठ्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावर आहे तो मात्र गोलंदाज जीत भोईर. 240 धावा एका स्पर्धेमध्ये कुटण्याचा विक्रम सुभाष याच्या नावावर आहे. अवघ्या 74 चेंडूमध्ये खार्डी चषकामध्ये दिनेश पाटील यांच्या स्पर्धेमध्ये चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन होतं. तिथे मात्र अपील करतायत आणि पंच मात्र अपील उचलून सुद्धा धरतायत. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का लागतोय तो पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाला. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा त्यांच्या नावाचा गाजा वाजा. कपिल पाटील आहे राजा त्यांच्या नावाचा गाजा वाजा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. अत्यंत स्फुरण गीत या स्पर्धेचं, टायटल सॉन्ग या स्पर्धेचं, खासदार चषक 2019. मगाशी आपण ज्या सामन्याची परिस्थिती पाहिली सुभाष तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये. खास करून जेव्हा फलंदाजी आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये ती राहणार संघाची, त्या संघासुद्धा मात्र 24 धावा कुठल्या, पण तिथे मात्र 4 गडी बाद झाले होते, पण इथे मात्र 3च गडी बाद झालेत. त्यामुळे थोडासा मात्र प्लस पॉईंट असेल तो फलंदाजी करणाऱ्या विवादात पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाचा. कारण 3 गडी बाद झाले, धावसंख्या 24 धावा धावफलकावर. आमचा ड्रोन कॅमेरा खूप वेगाने मात्र हे आमचा व्यासपीठच्या इथून दूर जात असताना आणि आता मात्र बरोबर तो क्रीजच्या वरती जातोय, हे मैदान कव्हर करतोय. जो संघ तुम्ही पाहतात तर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा आणि त्यांच्याच नावाने तुम्हाला उजव्या बाजूला एक स्टँड पाहायला मिळतोय, स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड. त्याच नावाने हा संघ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा. चौथ्या षटकात गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा केतन येतोय आपल्या स्पेल मधला अजून एक षटक घेऊन. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधला लॉंग ऑफला झेल स्वीकारतायत. फलंदाज बाद. देशामध्ये कमल फुलवला मोदीजाचे नाव. देशामध्ये कमल फुलवला मोदीजाचे नाव. भिवंडीचा तो कार्य सम्राट कपिल दादाचे नाव. भिवंडीचा तो कार्य सम्राट कपिल दादाचे नाव. भिवंडीचा तो कार्य सम्राट कपिल दादाचे नाव. स्पर्धेची झळाळी अजून वाढवणार अजून एक अप्रतिम संगीत तुम्हाला स्वप्नीलच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. सुपर व्ह्यू, काय व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतं बघा. तुम्ही पाहू शकता जीत भोईरला, जो मात्र आमचा ड्रोन कॅमेरा जीतला कव्हर करतो यशाच्या मागून. इट इज लाईक अ इंटरनॅशनल लुक आणि आता मात्र चालू असली खासदार चषक याच्यात काहीच फरक नाहीये असं मी म्हणेन. हळूहळू मात्र कॅमेरा दूर जातोय, ड्रोन दूर जातोय तो जीत कडून आणि अजूनही तो जीतलाच कव्हर करतोय. हे प्रेम आहे जीतवरचं, हे प्रेम आहे खासदार चषकावरचं आमच्या ड्रोन कॅमेऱ्याचं आणि खास करून छोटूचं. गुड जॉब छोटू अँड गुड जॉब एव्हरी कॅमेरामन्स. राऊंड विकेट केतन.
चेंडू पाहतात मागे जातोय, ग्लान्स करायचा प्रयत्न होता पण इथे मात्र फेक चुकीची होते, त्याचमुळे की काय फलंदाज मात्र ही एक धाव वेगाने कंप्लीट करतायत धाव फलकावर. बॅटची कड घेऊन चेंडू मागे निघून गेला शॉर्ट फाईन लेग मध्ये. मोतीरामकडनं थोडीशी चूक होते कारण तिथे नॉट सेकंड केला जेव्हा त्यांनी चेंडूची फेक केली गेली तिथे मात्र केतन अवेलेबल नव्हता आणि त्याचाच फायदा उचलला फलंदाजांनी. मात्र एक धाव चोरट्या स्वरूपाची पूर्ण करत असताना धावसंख्या दिला आकार धाव फलकावर, तो 25 धावसंख्येवर. आफ्टर लॉंग टाइम स्कोर मूव्स ऑन 25 इन द फोर्थ ओव्हर. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा वर्सेस वेदांत 11 वाकळण. ओ द विकेट. गुडलेनचा वापर ऑनसाइडला पुल केलाय. मिड विकेट आणि मिळेल ती फक्त एकच धाव. सुनील पवार यांनी मला एक प्रश्न पहिल्याच दिवशी विचारला होता अबाउट काऊ कॉर्नर. मला असं वाटतं जीटीसीचं टेलिकास्ट चालू आहे, 2 वेळा मी ऑलरेडी उत्तर दिलंय पण इथे मात्र मला सुनीलला पुन्हा एकदा त्याचं उत्तर द्यायचं आहे. व्हॉट इज द काऊ कॉर्नर? राऊंड विकेट. हुक करायचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑनला जातोय, मिड ऑन क्षेत्ररक्षक येतात डीप मध्ये चेंडू उचलण्यासाठी, फेक चांगली होते आहे आणि तोपर्यंत एकच धाव समाधान मानावं लागतंय फलंदाजाला. मला असं वाटतं जयंतने मला एकदा प्रश्न विचारला की तुम्ही काऊ कॉर्नर हा शब्द का नाही वापरत, आणि आय थिंक स्पर्धाच ती होती स्वर्गीय शिवेंद्र शेलार यांच्या स्मरणार्थीची क्रिकेट स्पर्धा खांबारपाडा संघ आयोजित करत. तिथे मात्र याचा मी उल्लेख केला होता आणि खास करून निळजे संघ तिथे खेळत होता आणि निळजे संघाच्या विकी पवारला सुद्धा त्याचं उत्तर हवं होतं. ओ द विकेट. ऑफ्टनच्या थोडासा बाहेर पाठला केला, स्क्वायर कट पाहायला मिळतोय, वेगवान फटका क्षेत्ररक्षक येतं डीप मधना, तेवढाच वेगवान क्षेत्ररक्षण, फेक चांगली होते आहे आणि तोपर्यंत 2 धावा. जीत बोयर जात होते चेंडूवर, तोपर्यंत बॅकअप येत आहे डीप मधून आणि 2 धावा फलंदाज पूर्ण करून धावसंख्या देतात आकार धावफलकावर. 29 धावा धावफलकावर. या षटकांतर आपण निश्चितच सुभाष चर्चा करू त्या काऊ कॉर्नर या शब्दाबद्दल, कारण तुम्ही आता सध्या जे स्कोरबुक पाहता स्कोरबुकच्या मागे सुद्धा या फिल्डिंग पोझिशनचा उल्लेख केला जातोय, कारण पूर्वीच्या काळात ह्या गोष्टी नव्हत्या. स्वीपर कव्हर आलेत, एक्स्ट्रा कव्हर आलेत, त्यानंतर काऊ कॉर्नर हे शब्द सगळे आलेत आता मात्र त्या स्कोर कार्डवर. बॅक टू द बॉलर, हेलिकॉप्टर उडवलं होतं, बॅक टू द बॉलर एक्झिक्यूट केलाय, स्वतः केतन चेंडू स्टॉप करतायत पण 2 धावेचा प्रयत्न होता आणि इथे मात्र फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न, ग्राउंड फिल्डिंग करायचा प्रयत्न, पण तोपर्यंत या चेंडूवर येतात त्या 2 धावा आणि 2 धावांची धावसंख्या सरकते पुढे धावफलकावर. ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक मला सांगतात सुभाष धुमाळ 31 धावा धावफलकावर, म्हणजे 7.75 ची सरासरी पाहायला मिळते. 31 धावा अंकित करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना तुम्ही पाहताच खासदार चषक 2019 या स्पर्धेतला आज हा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसाला तुम्ही पाहतात दुसरा सामना पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा वर्सेस वेदांत 11 वाकळण. जास्त वेळ न घेता वाकळण संघाने मात्र लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, वेळ घेऊ नका. सामना सुरू झाला तेव्हा 1:55 मिनिटं झाली होती, त्यामुळे आतापर्यंत तुम्ही घेतली ती एकूण 23 मिनिटं 4 षटकांसाठी. सो व्हॉट इज द काऊ कॉर्नर? काऊ कॉर्नर हा शब्द सुभाष आय थिंक तुला पण सुद्धा माहिती असेल की जे काउंटी क्रिकेट इंग्लंडमध्ये खेळलं जायचं तिथून हा शब्द आलाय. आणि एक्झॅक्टली काऊ कॉर्नर शब्द काय आहे तर लॉंग ऑन आणि मिड विकेट या 2 क्षेत्रामधला जो भाग आहे या पोर्शनला या विभागाला आपण काऊ कॉर्नर म्हणतो. काउंटी क्रिकेट म्हणजे इंग्लिश क्रिकेट, लेदर बॉलचं क्रिकेट, आणि तुला माहिती आहे की इंग्लंडमध्ये किंवा लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना ग्रास भरपूर असते, आउटफील्डला ग्रास भरपूर असते, पण चेंडू जास्त लॉंग ऑनला आणि मिड विकेटला जायचा, मधल्या भागात चेंडू जास्त जायचा नाही. आणि त्यामुळे काय व्हायचं की खेळाडूचं ते वावरणं होतं तिथले त्या मैदानामध्ये, त्यामुळे त्याच्या शूजमुळे ती ग्रास ऑटोमॅटिकली कटिंग होत जायची, ती पूर्णपणे रफ व्हायची. पण जो मधला भाग होता मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधला जो भाग होता इथे एवढं गवत असायचं की ते मात्र कुठली गाय येऊन ते गवत खाऊ शकत होती, म्हणून त्या विभागाला काऊ कॉर्नर म्हणतात. पण ह्या मैदानात तुम्ही शब्द वापरू शकत नाही, काय मैदानात ग्रास नाहीये आणि एकतर लेदर विकेट चालू नाहीये, लेदर टुर्नामेंट चालू नाहीये, त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की मी तो शब्द वापरत नाही. आय थिंक सुनील पवारला उत्तर मिळालं असेल. गोलंदाज सज्ज अविनाश, फुलटॉस चेंडू ऑन साईडला खूप चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळत आहे, मनगटी फटका पाहायला मिळतो, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेत आहेत आणि मिळेल ती फक्त एकच धाव. सँडी याचं वेगळ्याच लुकमध्ये पनामा कॅप, 5व्या षटकात येते ती 1 धाव. तर लक्ष ठेवायचं आहे, सापाडे संघ आणि खिडकाळी संघ सज्ज राहायचं आहे, कारण बघा या स्पर्धेचा नियम असा आहे 2 इनिंगच्या ब्रेकमध्ये 6व्या षटकाला शेवटच्या चेंडू पडण्याच्या आधी संघनायक उपस्थित राहायचं आहे. आणि या आपण डगआउट्समध्ये इथे बसायचं आहे,
आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. तिथे खास करून सोफा आहे तुमच्यासाठी. त्या सोफ्यावर बसायचं आपण. राजेशाही थाट, कारण खासदार चषक आहे. अविनाश, हो इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलं क्षेत्राच्या काय डीप मध्ये. चेंडूर जात आहेत स्वतः केतन. फेक चांगली होते. गुड थ्रो, क्विक थ्रो, फास्ट अँड फ्युरियस. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावफलक मला सांगते सुभाष थोडीशी हळूहळू धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 33 धावा. जेव्हा तुम्ही पाहतात मैदानावर षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे अविनाश भोईरचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अविनाश सामोर जाईल. स्ट्रायकिंग फलंदाज डावखुऱ्या हाताचा विकी. सुपर शॉट, सुपर शॉट. क्षेत्ररक्षक आहे तिथे पण फटक्यामध्ये दाहकता होती, आक्रमकता होती. पॅरलर स्ट्रोक जरी असेल पण चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. डावखुऱ्याच्या गोलंदाजाला डावखुऱ्याच्या फलंदाजाने मात्र एक चोख प्रत्युत्तर दिलंय. खूपच चांगला फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका विकीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि त्या षटकाराने धावसंख्या उंचवडी घेते आणि जाऊन विसावते ती 39 या धावसंख्येवर. ऑन साईडला खेळत आहेत. हळूहळू चेंडू मिड विकेटला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे मोतीराम आहेत. चांगली फेकी, गुड थ्रो आणि फक्त एकच धाव. तर 40 अप. 40 धावा धावफलकावर अंकित झाल्यात या 5व्या षटकामध्ये. आणि बघायचं आहे काही अजून शिल्लक चेंडू शिल्लक आहे या षटकातले आणि अजून एक षटक बाकी आहे. काय प्रतिकार करणं इथे मात्र पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा हा संघ या वाकळण संघासमोर. गोलंदाजीमध्ये ते मात्र राऊंड विकेट टाकतायत. अविनाश शफल झाले. ऑन साइडला पॅडोसीचा फटका दाखवायचा होता. क्षेत्ररक्षक येतात डीप मध्ये. स्क्वेअर चेंडू उचलतात. उमेश आहे तिथे. आय थिंक फेक चांगली होते आणि बाद. काय क्विक ऍक्शन आहे बघा इथे मात्र जीत भोईरचं. क्षेत्ररक्षक होते ऋषी तिथे. ऋषीने चेंडू कव्हर केला, फेक केली आणि ताबडतोब यष्टा उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. $41 loss of 5. We are in the second last over in progress by अविनाश भोईर. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात या 5 चेंडूमध्ये. 1 षटकार, 4 सिंगल, 1 रनआउट. स्ट्राईक एंड आले नवीन फलंदाज आशिष. टोटल 5 विकेट लॉस. 7व्या क्रमांकावर आशिष आले मैदानावर फलंदाजी करण्यासाठी. कारण एक क्विक थ्रो पाहायला मिळाला ऋषीकडून. थोडासा ऑर्थोडॉक्स होता पण चेंडू कव्हर केल्यानंतर लगेचच यष्टा उद्ध्वस्त केल्या त्या मागच्या चेंडूवर जीत भोईरने. या संघातल्या प्रत्येक खेळाडूचा एक वेगळा इतिहास आहे, एक वेगळी ओळख आहे, एक वेगळं अंग आहे. राऊंड विकेट. अविनाश, हो गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडू फुललेत होतं. आणि मगाशी ज्याप्रमाणे मला ओमकारने आवर्जून उल्लेख केला, कारण ओमकार स्वतः वाकळणचे आहेत. त्याचा त्याला स्वाभिमान आहे, त्याला अभिमान आहे आपल्या संघाचा. एकूण जर आपण, मी गर्व नाही म्हटलं ओमकार, अभिमान आहे असं मी म्हटलं आणि असायलाच हवा. जर आतापर्यंत आपण विचार केला या संघाचा जर परफॉर्मन्स आपण जर पाहिला तर आतापर्यंत या संघाकडे तब्बल 23 बाईक आणि 5 कार. दिस इज कॉल जीजी स्पोर्ट्स वाकळण. आणि बोहनी कुठून झाली मला आठवते, स्वर्गीय रतनबुवा पाटील. ग्रेट परफॉर्मन्स. गोलंदाजी फलंदाजीमध्ये जितेशने मात्र जेव्हा पहिल्यांदाच कार पटकावली, रेनॉल्ड क्विड कार, तिथे मात्र एक वेगळी अल्टो गाडी होती तेव्हा नंतर एक वेगळा प्रवास सुरू झालाय या वाकळण संघाचा. आणि त्याचमुळे की काय तुम्हाला या संघातले खेळाडू व्यावसायिक संघामध्ये पाहायला मिळतात. खास करून मी केतनचा उल्लेख करेन.
जो विक्रांत क्रिकेट प्रतिष्ठानच्या माध्यमातून परफॉर्म करतोय, त्यांना रिप्रेझेंट करतोय. सर नक्कीच केतन आणि जीतनं एक वेगळी उंची जरी गाठली असली मात्र या हंगामामध्ये ऋषी देखील व्यावसायिक क्रिकेट भरपूर चांगलं खेळतात. कारण स्पेशली डायगर चषक आपण पाहिलं का बॅटिंग केली तर एक स्पर्धा झाली मुंब्राला, तिथे देखील भरपूर दर्जेदार क्रिकेट दाखवला ऋषी भोईरनं आणि त्यांना देखील एक वेगळी ओळख अलीकडच्या काळात सोडली आणि आता नाशिकला जाऊन देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला ऋषी भोईरच्या माध्यमातून. क्या बात आहे. म्हणजे आता हळूहळू जे आतापर्यंत आपण डोंबिवलीच्या माध्यमातून पाहिलं, निलेश म्हात्रे असो, पिंट्या जोशी असो, प्रमोद म्हात्रे असो, त्यानंतर आता केजू मुंडेचा आपण उल्लेख करतो, त्यानंतर आपण आडुली संघाचा आपण बघतो गोलंदाज विजय पवार यांचा, या खेळाडूंचा उल्लेख करतो. पण आता या खेळाडूंच्या लिस्टमध्ये आपण या खेळाडूंची नावं निश्चित ॲड करायला हवी. केतन, ऋषी, त्यानंतर जीत, सतीश जाधव असे मात्र खेळाडू मात्र हळूहळू मात्र डोकं वर काढतायत आपल्या स्थानिक संघाच्या माध्यमातून. जीतचा पहिला चेंडू हवेमध्ये स्लाइस करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मिस टाइम होतोय. शॉर्ट कव्हरला चेंडू लँड होतोय, तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होता, संधी होती, वाव होता, अवधी होता या 2 धावा पूर्ण करण्याचा. औचित्य काय आहे तर खासदार चषक 2019, डोळ्यांचं पारणं फेडणारी क्रिकेट स्पर्धा, उत्कंठा शिगेला पोचवणारी क्रिकेट स्पर्धा खासदार चषक 2019 श्रेय जात आहे हे सन्माननीय निलेश पाटील आणि सुकेश डाकी साहेबांना. ओव्हरपिच आहे, अप्रतिम फटका, स्टँड अँड डिलिव्हर, हॉट शॉट ऑफ द मॅच, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. थँक्यू. विकीचा कॉन्फिडन्स मात्र 7व्या आसमानावर. ओव्हरपिच चेंडू भेटल्यानंतर ज्याप्रमाणे त्याने बॅट फिरवली आहे त्याने मात्र चेंडूकडे बघितलंच नाही, त्याला कॉन्फिडन्स आहे चेंडू सीमारेषे बाहेरच जाणार आणि षटकार. लेफ्ट मोर द विकेट येत आहेत जीत विकीसाठी. चेंडू पाहतायत इथे मात्र लाऊड अपील, फलंदाज मात्र लेग बिफोर विकेट, ताबडतोब उत्तर पुढच्या चेंडूवर फलंदाज बाद. ऍक्शन रिव्ह्यू तुम्ही पाहू शकता. सातत्याने मात्र हा रिव्ह्यू दाखवत असताना आमचे ऑपरेटर्स की एक्झॅक्टली पाय त्याचा कुठे होता, लेग स्टंप मिडल स्टिकच्या बरोबर समोर होता आणि क्लिअर प्लम, राईट डिसिजन फ्रॉम मुन्ना पठाण. कालच भरपूर चर्चा सुरू होती शेवटच्या टप्प्यामध्ये की एकही निर्णय चुकलेला नाही पंचांकडनं, खूप चांगली भूमिका पाहायला मिळते पंचांची, एकही कॉन्ट्रोवर्सी नाही. याचं पूर्णपणे श्रेय देईल ती मी JP पॅनलला, जय पवार यांच्या पॅनलला. कारण आतापर्यंत या सीझनला मॅक्झिमम टुर्नामेंट या JP पॅनलने कव्हर केलेत, पण आता मात्र एक मोठी जबाबदारी ओमकार, एका मोठ्या स्पर्धेमध्ये आज या पॅनलला मात्र स्थान मिळालं आहे आणि त्यांनी अजिबात निराशा केलेली नाही आमच्या आयोजकांची. म्हणजे खूप चांगली भूमिका या सर्व पंचांची पाहायला मिळते. निर्णायक षटक मार्गस्थ आहे मैदानावर. जीत भोईर, धावसंख्या 49. लेग ग्लास मागे जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक किती क्विक होते, त्यांना माहिती होतं की चेंडू माझ्याकडेच येणार आहे आणि चेंडू स्टॉप केलाय. लेग बाईस 50 अप, 50 धावा पूर्ण होते धाव फलकावर. ते पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाच्या. एवढी मॅच्युरिटी आहे खास करून मोतीराममध्ये. जे संघनायक आहेत ओपिनियन देताना आवर्जून उल्लेख करतात की समोरचा संघ सुद्धा तेवढाच दांडगा आहे, त्यामुळे त्यांना आम्ही कमी लेखून चालणार नाही. आम्ही नेट टू नेट फाईट करू. फुलटॉस चेंडू, दिशा दिली फक्त, फाईन लेगला क्लिअर करतोय सीमारेषेच्या बाहेर, एक संघर्षमय फटका, षटकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. जो आशिष तुम्ही पाहता फलंदाज ज्याच्या बॅटमॅन षटकार पाहायला मिळाला, यावर्षी या खेळाडूने डेब्यू केला आहे या सीझन मध्ये आणि डेब्यूच्याच माध्यमातून कार्लेरच्या स्पर्धेत तब्बल 6 चेंडू 6 षटकार. म्हणजे काय पोटेन्शियल आहे खेळाडूकडे, काय गुणवत्ता आहे खेळाडूकडे, काय आक्रमकता आहे खेळाडूकडे आणि भरपूर धाडस आहे खेळाडूकडे. 7व्या क्रमांकाचा आशिष फाईट करतोय, झुंजतोय, लढतोय, संघर्ष करतोय आणि आपल्या संघासाठी धावा सुद्धा जमवतोय. 56 लॉस ऑफ 6 इन द लास्ट ओव्हर, लास्ट बॉल फ्रॉम दिस फायनल ओव्हर. अखेरचा चेंडू या इनिंग मधला.
मला असं वाटतं पॅनल्टी इम्प्लिमेंट होणार वाटतं इथे एका संघावर. सापार्डे पुल करायचा प्रयत्न, अपील होते, फलंदाज बाद. थँक्यू. आपण होळीया लगेच सापाड आणि खेडकाळी या संघाच्या नाणेफेकसाठी सुभाषला विनंती करेन आपण मान्यवरांना बोलवायचं आणि आपण नाणेफेक सुद्धा करून घ्यायची आहे. खूप खूप धन्यवाद परब सर. तर आपण व्यासपीठावर जे आमचे खास प्रमुख मान्यवर आहेत सध्या आपण पाहतो व्यासपीठावर खास वाकलन ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आदरणीय अवेश गायकर साहेब, त्याच समेत आपण पाहतोय की विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मनोहर पाटील साहेब, आणि त्यानंतर मात्र पाहतोय दिवासपूर दिवस संघाचे कोच आणि 40+ संघाचे अतिशय एक महान खेळाडू कपिलजी माते साहेबांना सुद्धा विनंती असेल की तिन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर तिथे मात्र माझे सहकारी समालोचक ग्रामीण क्रिकेट तालुकामधले नंबर 1 कॉमेंटेटर इथे मात्र सज्ज होताना पाहतोय आपण सुभाष धुमाल सर. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. हे नाणं आपण पाहू शकता ज्या दोन आयोजकांनी इतिहास रचलेल्या स्पर्धेचा, एका बाजूला सुकेश डाके तर दुसऱ्या बाजूला निलेश पाटील भाजपाचे युवा नेते आहे. आणि ऐतिहासिक स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वामधील A1 स्पर्धा आपण पाहतोय. 19 बाईक्स 2019 खासदार चषक, खास चषक आहे. हे नाणं सुपूर्द करतो आमच्या मान्यवरच्या हातामध्ये आणि कॉल करायचा आहे. निलेश, मान्यवरांना विनंती असेल की आपण VIP डायजवर जाऊन VIP डायची शोभा वाढवायची आहे. खिडकाळी संघाच्या संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे. नक्कीच आपण मैदानामध्ये पदार्पण केलं, आपलं आगमन झालं. आगमन झाल्यानंतर हे जे आयोजन केलेलं आहे महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामधील नंबर 1 स्पर्धा आपण पाहतोय. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या असतील, मात्र 19 बाईक 2019 खासदार चषक, खास चषक आहे. काय वाटतंय आयोजनविषयी? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि आम्ही प्रथमतः जिथे खेळतोय त्याबद्दल आम्हाला थोडं दडपण असेल, पण आम्ही आमचा चांगला गेम करण्याचा प्रयत्न करू. नाणेफेक आपल्या दृष्टीने महत्त्वाची होती का? आणि नाणेफेक आपण जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू, कारण की समोरच्या टीमला आम्हाला तेवढं धावांच्या आतमध्ये रोखायचं आहे आणि आम्ही ते चेस करू शकतो. नक्कीच समोरील संघाला निर्धारित 6 षटकामध्ये, ज्यामध्ये 2 षटके P1 आणि P2 पॉवर प्लेचे असणार आहे. 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? तसं बघायला गेलं तर आमची टीम म्हणजे यंगस्टार टीम आहे, पूर्ण सर्व नवीन खेळाडू आहेत. तरी पण आम्ही आमचा चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला 60 ते 65 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकले असते ते काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असं, मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध घडलं. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये, ज्यामध्ये 2 षटके पॉवर प्लेचे असणार आहेत, असे कोणते फलंदाजीमध्ये चेहरे असणार आहेत ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल आणि किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी 70 धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि माझ्याकडे निल्सन, समीर आणि सूरज मडवी, कल्पेश असे 4 फलंदाज आहे ज्यांच्यावर हे भार टाकण्याचा येईल. नक्कीच आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. तर नाणेफेक झालेलं आहे. खिडकाली ऑन द टॉस आणि इलेक्टेड बॉल फर्स्ट. बॅक टू कमेंट बॉक्स. थँक्यू सो मच प्रसादजी परब सर. आणि टॉस बॉक्समध्ये तुम्ही ऐकवत होतात सुभाजी धुमाळ सरांना. तर जाऊयात मॅचच्या दिशेनं. ज्या स्पर्धेकडे आतुरतेनं लक्ष लागलं होतं तोच सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. खासदार चषकातील वेदांत 11 जीजी स्पोर्ट वाकळण विरुद्ध फाईट करतोय पुरुषोत्तम पाटील एंटरप्राइजेस संघ दिवा. तर दोन्ही संघांना या स्पर्धेचे प्रणेते श्री सुकेशजी डाकी आणि सन्माननीय निलेशदा पाटील यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. तर लक्ष भरपूर चांगलं लावलंय. वाकण या बलाढ्य संघासमोर जी टोटल हवी होती फाईट करण्यासाठी ती मिळाली आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाला 57 धावेचं लक्ष इथे पार करायचंय टीम वाकण या संघाला. सलामीची जोडी थोडेसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ॲज अ ओपनर यावी ऋषी भोईर आणि मात्र सलामीसाठी येतोय अवी भोईर.
भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आताच एक स्पर्धा झाली बल्ल्यानीला थायलंड टूर, ज्या खेळाडूला मिळाली तोच खेळाडू अवी भोईर सलामीसाठी येताना नॉन सेकंड एंडला आणि त्याच्या जोडीनं ऋषी येतोय जिंकण्याची स्वप्नांनी अभिलाषा मनी बागून. तर केतन मात्रे कधी उतरेल हा प्रश्न इथे विचारतात या स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा पाटील यांना. हा गेम प्लॅन आहे निलेश दादा. 57 धावेचं टार्गेट आहे, 6 ओव्हरची मॅच आहे. हीच मॅच 5 ओव्हरची असती. तुम्ही ऋषी किंवा केतनला पाहिलं असतं. मग वाकण संघ नेहमीच रणनीती आखत असतो आणि या संघाचं स्टँडर्ड एवढं मोठं आहे की त्या टीमला डॉमिनेट करायचं असेल तर दिवा संघाला देखील कट रचावे लागतील. सामना सुरू होतोय. सामना नव्हे तर मी म्हणले तुंब युद्ध, हा महासंग्राम आणि या संघर्ष सुरू होतोय आणि पहिला बॉल जसं टाकला जाईल टाइम नोट केला जात आहे. 2 वाजून इथे मिनिटं झाली आहेत 34 आणि 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं पूर्ण करावी लागतील. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऋषी भोईर साठी बॅकफुटला येऊन हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला ऋषी भोईरनं. अवी भोईर डेंजर एंडला भरपूर वेगानं इथे सुखरूप परतलेत. तर पहिला चेंडू निर्धाव जातोय. दिवा संघाची ताकद होती त्यांची फलंदाजी, स्पेशली अजयच्या बॅटमॅनना भरपूर अपेक्षा होत्या, प्रथमेशच्या बॅटमॅनना अपेक्षा होत्या. मध्ये थोडस नाराज केलं सुरुवातीला सलामीच्या फलंदाजांनी, नंतर डाव सावरला आशिष, त्याचबरोबरीनं फलंदाज सुमितनं एक चांगली इनिंग साकारली आणि 57 धावेचं लक्ष मिळालंय विकीच्या एक चांगल्या फलंदाजीच्या जोरावरती. पुरुषोत्तम पाटील इंटरप्राइजेस दिवा या संघाला. तर संघ किती फाईट करेल याकडे लक्ष लागलं असेल पूर्ण भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगताचं. आणि पुरुषोत्तम नक्कीच इंटरप्राइजेस टीम दिवे संघाच्या तमाम समर्थकांचा. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र हा चेंडू ऋषीसाठी यावेळी देखील लाईन भरपूर चांगली पाहायला मिळतीये आणि इथे शुभागमन होतं. सन्माननीय दिलीपजी मात्रे यांच्याकडनं शुभेच्छा येतात पुरुषोत्तम इंटरप्राइजेस या संघासाठी. त्याचबरोबरीनं सागर भोईर सरवली ते देखील शुभेच्छा देतात. आमचे राजदीप असतील, जीत बोईस इथे रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांची मागणी, कारण एक विकेट एक निर्णय इथे भरपूर महत्वाचा आहे. आणि जसं प्रशासकांनी सांगितलं मागच्या 6 दिवस रात्रीमध्ये एकही कॉन्ट्रोवर्सी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. तर आमचे रोहन तरे आणि त्याचबरोबर आमचे थर्ड अंपायर तिथे चेक करतायत. स्क्रीनवरती देखील तुम्हाला पारदर्शकता दाखवली जाते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. तर काय निर्णय इथे येईल? 2 चेंडू झालेत, एकही धावली नाहीये. तिसऱ्या चेंडूवरती कुठेतरी श्वास रोखून धरलाय वाकण संघाच्या समर्थकांनी. अवी भोईरला इथे परतावा लागेल का? सध्या तरी ही चर्चा इथे सुरू आहे आणि इथे मात्र निर्णय भरपूर क्लोज. गुड डिसिजन फॉर मुन्ना पठाण. त्यांनी थर्ड अंपायरला लगेच रेफर केला, कारण भरपूर इथे मात्र आता विचार करावा लागेल आमच्या थर्ड अंपायर जय पवार सरांना. आणि पंचांचा निर्णय इथे मात्र स्क्रीन वरती आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवू. तर थर्ड अंपायर डिसिजन स्क्रीन वरती चुकीचा आलाय. आता पुन्हा एकदा जो रिअल डिसिजन आहे तो तुम्हाला दाखवला जाईल. डिसिजन इज पेंडिंग आणि स्क्रीन वरती निर्णय इथे येतोय. फलंदाज बाद, आउट. परतावा लागेल अवी भोईरला. तर इथे मात्र बाद झालेत. एकही चेंडूचा सामना न करता परतावा लागतंय फलंदाज अविनाश भोईरला. हे मी इथे पहिलं सांगिक यश आणि नवीन फलंदाज न्यू मॅन इन जीत भोईर, ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर. मग समोर भिवंडी परिसरातला एक बलाढ्य संघ आहे हे देखील विसरून चालणार नाहीये, ते म्हणजेच टीम वाकणला. आणि आपण काय आहोत याचा परिचय दिलाय गोलंदाज मनोजनं. 3 चेंडू टाकलेत, एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि एक सांघिक यश इथे मिळालंय पुरुषोत्तम पाटील इंटरप्राइजेस दिवा या संघाला. अप्रतिम कामगिरी. तर जीत साठी एक स्लिप पॉइंट तुम्हाला पाहायला मिळतं. थोडंसं दडपण इथे प्रेशराईज करण्याचा प्रयत्न आहे जीत भोईरला. गोलंदाज तयार होतं मनोज. एक वेगळी शैली, वेगळा रिदम, वेगळा रनवे, कॉपी बुक स्टाईल. चेंडू रिलीज देखील केला जातोय आणि इथे धाडस दाखवतोय तो म्हणजे दिवे हा संघ.
पहिलाच बॉल जीतसाठी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र यश मिळालं नव्हतं. जीत भोईरला अपील केलं जात होतं, मात्र भरपूर नक्कीच बाहेर होते ऑफ स्टिक पासून जीत भोईर. आणि इथे बाळा इकारी अंपायर सर आमचे सांगत असताना नॉट आउट आहे आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल फलकावधी बनवतोय संघ वाकळण, ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपानं. वेल बिगिनिंग हॅव डन, सुरुवात भरपूर चांगली करतोय संघ दिवा. मात्र इथे सातत्य किती टिकवलं जाईल गोलंदाजांच्या माध्यमातून याकडे लक्ष लागलं असेल दिवा संघाच्या कॅप्टनचं. 4 चेंडूमध्ये पहिली सिंगल एक्स्ट्रा लेग बाईटच्या स्वरूपात ऍड झाली आहे, म्हणजे किती फाईट करावी लागेल याचं उदाहरण दाखवलंय गोलंदाज मनोजनं वागण या संघाला. डाव्या त्याचा गोलंदाज आहे, समोर उजवा त्याचा फलंदाज. इथे शफल झाले, फटका चांगला आहे. इथे मात्र आपल्या बॅट मधनं स्वतःचा फेवरेट स्ट्रोक लगवत असताना ऋषी भोईर पार्ला स्ट्रोक, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक. तर जास्त टीम मीटिंग करायची नाहीये, लक्षात घ्या. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं पूर्ण करायचीच आहेत. तर एबीडी स्टाईल इथे मात्र 360 अँगल बनवत असताना हा षटकार लगावला फलंदाज ऋषी भोईरनं. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. धावा आले आतापर्यंत 7, फलंदाज एक बाद झालाय ऋषी भोईर. आणि आता मात्र पहिल्या पॉवर प्लेचा नक्कीच हा शेवटचा चेंडू असेल आणि आता मात्र संघर्षाला सुरुवात करतोय वाकण संघातील नेहमीच चमचमणारं लकलकणारं नक्कीच ध्रुव ताऱ्यासारखं प्रकाश देणार हे नाव ऋषी भोईर. आगाज करतोय षटकारांना. आपलं अकाउंट ओपन केलं ऋषी भोईरनं, मात्र कौतुक करेल गोलंदाज मनोज. आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. पुन्हा एकदा शफल झाले, यावेळी मात्र हलक्या हाताना सन्मान देतात ऋषी. भरपूर वेगानं एक चिकी सिंगल इथे पूर्ण करताना ऋषी आणि जीत भोईर. आणि हे दोन्ही फलंदाज जेव्हा जेव्हा खेळत असतात तेव्हा तेव्हा तालमेल भरपूर चांगलं असतं. सोनू डाकी आपण व्यासपीठावर येऊन रोहन तरे यांची संपर्क साधायचे. सोनू. यस, भरपूर मेहनत घेतात रोहन तरे. सकाळी वेळेवरती येणं, स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत खेळपट्टीची जी मरम्मत असेल ती देखील करावी लागते. रोहन तरे, सोनू डाकी यांना भरपूर मेहनत घेत आहेत आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये नक्कीच एक वेगळा ठसा उमटवलाय खासदार चषक या नावानं. तर प्रेक्षकांची गॅलरी तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवरती. आमचे प्रेक्षक मध्ये या स्पर्धेचा आनंद घेत असताना हा हॅलो तब्बल 185 देशापर्यंत तुम्हा सर्वांचा जातोय. तर स्वागत आहे, आपण आनंद घेतात या क्रिकेट स्पर्धेचा. आणि प्रत्येक स्टँड इथे गजबजून भरलाय ते म्हणजेच प्रेक्षकांच्या माध्यमातून. कारण 2 मोठे संघ या परिसरातील दिवा संघ खेळतोय. त्याचबरोबरीनं जर पाहिलं तर नक्कीच कल्याण डोंबिवली, नक्कीच ठाणे जिल्ह्यातील प्रेक्षकांच्या गळ्यातलं तावीज जीजी स्पोर्ट वाकळण खेळताना पाहायला मिळतोय. धावा आलेत पहिल्या षटकामध्ये 8, एक फलंदाज देखील बाद झालाय. तर एका षटकाचा वाजवी खेळ झाला, पूर्ण धावा आलेत 8, फलंदाज बाद झालेत 1. आणि सुरुवात मी म्हणेल दोन्ही संघांसाठी चांगली आहे. मात्र या सामन्याचा अंत कसा असेल याकडे लक्ष लागलंय पुणे कल्याण डोंबिवली, भिवंडी आणि या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताचं. कारण या मॅच मध्ये एक वेगळं स्टँडर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. हा सामना जरी पहिल्या फेरीतला असला तरी मात्र या मॅचचं नक्कीच यश उंची भरपूर मोठी आहे. कारण भिवंडी परिसरातील एक बलाढ्य संघ तर एक टेनिस क्रिकेट जगतातील दादा संघ खेळतोय, त्यामुळे संघर्ष भरपूर चांगला पाहायला मिळेल. 30 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा करायच्यात 49. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मागवती सज्ज होत आहेत. एक्सपिरियन्स ॲज अ गुड टीचर असं नेहमीच म्हटलं जातं आणि नंदू पाटील गोलंदाजी मागवती सज्ज झालाय. पहिलाच बॉल नंदू, त्याच्या समोर फलंदाजी करतात ऋषी.
भरपूर लवकर लेन पिक करण्याचा प्रयत्न केला, ऑनसाईडला स्वीप करायचं होतं. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, धावा येणं गरजेचं आहे. मध्ये अजूनही पाहिलं तर वाघांची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे, ते म्हणजे केतन मात्रे हे नाव. भरपूर फलंदाजी खोलवर मध्ये गोलंदाजी ताकद आहे, स्ट्रेंथ आहे, ती म्हणजे दिवा या संघाची. त्यामुळे सामना हा व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट ऋषीसाठी इथे देखील लाईन अतिशय चांगली आहे, अपील केलं जात होतं. मध्ये आधी शफल झाले होते, भरपूर ऑफ स्टिकला आले होते, त्यामुळे पंचांचा इशारा इथे लेग बाईटच्या स्वरूपात येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तर अजून एक धाव फलकावरती अंकित केली जाईल अतिरिक्त स्वरूपात आणि धावफलक जाऊन पोहोचले 9 धावा. संत वाहते इंद्रायणी अशा प्रकारची सुरुवात सध्या तरी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. वेदांत 11 अर्थातच रामदासजी ढोणे मलंग टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय जीजी स्पोर्ट वागन, जो वेदांत 11 या नावानं उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. तर पुरुषोत्तम पाटील भरपूर मोठं नाव, भरपूर मोठं कार्य त्यांचं राहिलंय या भिवंडी क्रिकेट नगरीमध्ये आणि त्यांच्याच नावानं एक स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर उजव्या बाजूला स्वर्गीय रेणुका श्याम डाकी आणि कैलासवासी निश मडवी स्टँडच्या बरोबर मध्ये, ज्या स्टँडवरती टेबल 4 फ्लॅग मानानं डौलताना तुम्हाला पाहायला मिळतात या खासदार चषकाच्या माध्यमातून. तर नंदू वर्सेस जीत भोईर एक चांगला बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. तर अजूनही जीत भोईचा क्लास पाहायला मिळाला नाहीये. तर एका बाजूनं गोलंदाजीची धार तुम्हाला पाहायला मिळतीये. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न भरपूर लवकर इथे फलंदाजाचं फुटवर्क रीड केलं. अनेक चांगला गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाचा फुटवर्क पाहतो, फलंदाजाला रीड करतो आणि नंतर ज्यावेळी तुम्ही वेट करून चेंडू रिलीज करता त्यावेळी फलंदाजाला देखील तुमच्या समोर करावा लागतो संघर्ष आणि तोच करतोय सध्या तरी वेदांत 11 वागण हा संघ. धावफलक 9 वरती थांबलाय. सुरुवात थोडीशी नाजूक मिळाली आहे. जो दरार आहे आपल्या नावाचा तो आता मध्ये जपता आला नाहीये दिवा या संघासमोर. इथे मध्ये शफल होऊन ऑन साईडला खेळत आहेत. शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्रक्षक आहेत भरपूर वेगानं, तिथे चेंडू कव्हर करून फेक केला जाईल. तो पण एक सिंगल मिती आहे फलंदाज जीत भोईरला आणि धावफलक जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये. हे स्कोर कार्ड तुम्ही पाहता. आतापर्यंत 10 धावा, एक फलंदाज बाद झालाय अवि भोईर या नावानं. तर नक्कीच थेंबे थेंबे तळ इथे साचवताना संघ पाहायला मिळतोय. जशा प्रकारे फलंदाजी केली पुरुषोत्तम दिवा या संघानं, तशीच फलंदाजी इथे करावी लागेल ऋषी भोईर जीत भोईरला 57 धावेचं लक्ष्य पार करताना. इथे देखील लाईन चांगली आहे, अपिलामध्ये उत्साह भरपूर आहे, भरपूर स्ट्रॉंग अपील आणि स्वतः ऋषी मध्ये पंचांचा इशारा येण्याआधी विकेट सोडून निघालेत. कारण माहिती आहे ऋषी भोईरला चेंडू बॅटला ब्रश केलाय आणि त्या स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू ती दाखवत असताना वेदांत 11 वागन आणि खेळाडू ऋषी भोईर मध्ये बाहेर परततोय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्षाच्या दिशेनं. यस, दिवा गावाचं नक्कीच गुणगान गाणारे संगीत आणि ज्या खेळाडूची आतुरतेनं वाट पाहत होते स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार निलेशदादा पाटील, सुकेदादा डाकी. जसं केतन डगआउट मधून खाली आले, स्वतः निलेशदादा देखील मंचावरती खाली होऊन आता मॅचचा आनंद घेत आहेत. कारण या फलंदाजाची फलंदाजी प्रत्येकाला हवीशी वाटते. इथे मात्र केतन मात्र नाव कर्दन का ठरेल का पुरुषोत्तम दिवा संघासाठी, हा देखील सध्याच्या घडीला प्रश्न आहे. कारण संघर्ष करावा लागतोय वाकण या संघाला देखील. 7 षटकांची मॅच आहे, ज्या संघाने अनेक विक्रम नोंदवलेत. या संघाच्या नावावरती चंदूशेठ स्मृती चषकातील सर्वात मोठा विक्रम आहे 119 धावेचा बलाढ्य संघाविरुद्ध नोंदवलेला तो विक्रम खोनीच्या मैदानावरती मात्र तोच संघ इथे संघर्ष करतोय 36 चेंडू मध्ये 57 धावा बनवत असताना. तर एकच म्हणेल दोन्ही संघासाठी यू ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, पूछा चिड़ियों से कैसे बनाए आशियाना, बोली तीन का उठाना पड़ता है. तर थेंबे थेंबे एका बाजूने तळ साचवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे संघ वागण. तर एक विकेट कॅरी करून कर्दनका ठरण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे गोलंदाज मनोज आणि त्यानंतर नंदू एक स्वतःची वेगळी छाप सोडताना पुरुषोत्तम दिवा संघासाठी ओव्हर द विकेट.
पहिलाच बॉल केतनसाठी व फुल टॉस होता ऑन साईडला पाडण बाहेर काढला. सुनील गावस्कर सरांचं एक वाक्य मला आठवतं, ज्यावेळी पहिला बॉल तुमच्या बॅटवरती मिडल होतो त्यावेळी तुम्हाला खेळण्यासाठी एक नवा आत्मविश्वास येत असतो आणि इथे देखील तेच झालं. पहिला बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट केतन मातेच्या बॅटमधनं एक सिंगल. षटक पूर्ण झाले 2, धावालेत 11. समीकरण लांब गेलाय 24 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी स्क्रीनवरती इक्वलायझेशन तुम्हाला दाखवलं जात आहे GTCच्या माध्यमातून. तब्बल रिक्वायर्ड फ्रॉम 24 balls and 46 runs from GG Sport Vedant 11 Vagan. अप्रतिम भरपूर दर्जेदार संगीत. मग या हंगामातला जर विचार केला 61वा सामना खेळतोय संघ वाघन मध्ये. अजूनही मी मला एवढी नाजूक परिस्थिती कधी आली नव्हती या संघावरती आणि या स्पर्धा मोठी आहे. संघ मोठा आहे वाघन मध्ये कुठेतरी दडपण वाढलंय वेदांत 11 या संघावरती. कारण 2 षटकामध्ये फक्त 11 धावा आणि 2 गडी बाद हे चित्र मात्र पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे वाघन या संघावरती. म्हणजे संकट आहेत जे सध्या डोक्यावरती फिरत आहेत. मात्र अजूनही नक्की संकटानं जे नाव नेहमीच बाहेर काढत आलंय जीत भोईर. जीत भोईरनं भरपूर काही शिकण्यासारखं. 14 वर्ष या खेळाडूंना या वाघन टेनिस क्रिकेट जगताला दिली. त्याचा फॉर्म त्याचा क्लास त्यानं सातत्यानं टिकून ठेवला आणि क्रिकेटमध्ये तुम्ही तेव्हाच टिकून राहता ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाय तुमच्या जमिनीवरती ठेवता आणि तुमची स्वप्न मध्ये आकाशामध्ये उडत असतात आणि स्वप्न नेहमीच मोठी राहिलेत. मात्र ज्या खेळाडूंना 2 वर्षामध्ये सगळी स्वप्न पूर्ण करून दिली ते केतन माते देखील सेकंड वरती तुम्हाला पाहायला मिळतात. तर दुसरं षटक घेऊन आलेत सेकंड स्पेल मध्ये मनोज भोईर गोलंदाजी मागवरती. तर पूर्णपणे बॅट्समॅन वरती नजर ठेवूनच थोडेसे वागतायत चेंडूला. नक्कीच ज्यावेळी रनवे वरती आल्यानंतर सनुकाही त्याचं टार्गेट आहे केतन मात्रेची मिडल स्टिक जी त्याला इथे उघाडायची आहे. सध्या तरी त्याच नजरेनं यष्टांवरती पाहताना मनोज भोईर तुम्हाला पाहायला मिळतात. तर हार्दिक शुभेच्छा येतात मनोज भोईरसाठी. सापाट्यावरनं अतुल म्हणजे या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतात. थँक्यू सो मच. गोलंदाज यार मनोज लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल केतन मात्रेसाठी फ्रंट फुटला येऊन ऑन साइडला चेंडूला खेळलेत अलोंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत मिळती आहे एक सिंगल. 2 मोठे संघ आणि संघर्ष देखील मोठा आहे. क्रिकेट स्पर्धा देखील मोठी आहे कारण पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चा सुरू आहे सध्या या खासदार चषकाची या वाघन संघाची. आतापर्यंत 23 बाईक या संघाच्या नावावरती आहेत. मध्ये ही एक अशी स्पर्धा आहे जिथे एकाच स्पर्धेमध्ये तब्बल 19 बाईक. पहिल्या क्रमांकासाठी 11, दुसऱ्या क्रमांकासाठी तब्बल 5 बाईक आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील एक बाईक तुम्हाला पाहायला मिळते आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी एक बाईक आपल्याला पाहायला मिळते जी पॅशन प्रो एक वेगळी बाईक इथे मध्ये ठेवली गेली आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी. मनोज भोईर टू जीत भोईर. इथे मात्र भरपूर चांगली लाईन. चेंडूला थोडस फ्लाय देत आहेत पडल्यानंतर चेंडू कधी आत येतोय कधी बाहेर वळतोय. तर अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक आहेत लगेचच तुम्हाला तिथनं खाली उतरायचंय. अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष ते फक्त प्रेक्षकांसाठी नाही आहे. फक्त तिथे खेळाडू असतील तर लगेच आमचे मॅनेजमेंट समितीचे काही मेंबर असतील तरी तुम्हाला खाली उतरावंच लागेल. तर भरपूर वेळ तुम्ही घेताय लक्ष असू द्या. गोलंदाज तयार होईल. फास्ट खेळा पुरुषोत्तम दिवा संघ. लेफ्ट आर्म राऊंड विकेट जीत साठी. इथे मात्र बॅकफुटला येऊन इनसाइड आउट इनफिल्डच्या वरनं खेळायचं होतं जीत भोईरला. तर जीत भोईरला त्या फटक्यांसाठी खुली सूट दिली आहे कारण जर पाहिलं लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर
30 या सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि चेंडू बरोबर रिलीज केला जातो आउटसाइड द ऑफ स्टीम. कारण वाघाची शिकार करायची असेल तर तुम्हाला त्याच्या समोर हरणाचं जाळं आखावं लागतं. इथे देखील जीतसाठी देखील काहीतरी रणनीती आखली आहे, ती म्हणजे दिवा या संघानं. आणि आतापर्यंत हावी ठरतो मनोज. 2 चेंडू एका जागेवरती थांबवलाय बॅट्समन जीत भोईरला. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगतो दिवा वर्सेस वेदांत 11 वाकण. आता मात्र शफल झाले, पुन्हा एकदा थांबवलं जीत भोईरला. तर गोलंदाजी आवडली असेल मनोज भोईरची तर टाळ्यांचा गजर नक्कीच व्हायला हवा. आणि या टाळ्यांचा गजर तुम्ही पाहता पुलवामा शहीद जवान स्टँड मध्ये, जिथे पूर्णपणे प्रेक्षक पाठीराखे सपोर्ट करतायत, चेअर अप करतायत, मोटिवेशन देत आहेत पुरुषोत्तम दिवा या टीमला. कारण त्यांना माहिती आहे इथे जर आपण विजय संपादन केला तर माझा टेनिस क्रिकेट जगताचा नवा इतिहास असेल. वाघन संघाला डॉमिनेट करून दिवा संघाचा माझ्या समोर वाघन खेळत आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत लढणं झगडणं हीच ओळख राहिली आहे वेदांत 11 वाघन या टीमची. मनोज भोईर वर्सेस जीत कसं उत्तर देईल याकडे आता लक्ष लागलंय. कारण तब्बल 3 चेंडू जीतला थांबवले, शांत केलाय मनोज भोईरनं. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला फील्ड आहे, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतायत कुणाल, जे स्वतः संघनायक आहेत. प्रथमेश आले होते नॉनफेकीसाठी. मग प्रथमेश कुणाल भरपूर मोठी जिम्मेदारी या 2 खेळाडूंवरती आहे. मनोज वरती संघनायक प्रथमेश जो विश्वास दाखवतायत तो पूर्णपणे जपला जातोय. आणि इथे मात्र दडपण वाढत चाललंय, सामना लांब चाललाय. 19 चेंडू शिल्लक आहेत, धावा फलकावरती तुम्हाला करायचे आहेत. आतापर्यंत 44. आता मात्र धावींची रन मशीन केतन मात्रे जे आतापर्यंत शांत होते तो केतन मात्रे स्ट्रायक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. केतन मात्रे वर्सेस मनोज. तर या षटकातील शेवटचा चेंडू आहे. क्रिकेटचा पहिला सी फॉर चॅलेंज आव्हान स्वीकारलंय. प्लीज फास्ट घ्या दिवा संघ. सातत्यानं निलेश आम्हाला सूचना करतायत की वेळ जास्त तुम्ही घेताय, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा दोन्ही संघांनी. मनोज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. एक यशस्वी स्पेल हातात असताना इथे मात्र केतन मात्रे साठी हा चेंडू देखील भरपूर चांगला होता. धाव घेण्याचा मानस डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एक चिकी सिंगल पूर्ण करतात केतन मात्रे आणि जीत भोईर. 18 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 36 चेंडूंची मॅच करायच्या होत्या. 36 बॉल 57 आणि 18 चेंडू मध्ये धावा किती आल्या तर फक्त आणि फक्त 14. तर हा आकडा सुटेबल नाही आहे. नक्कीच ही धावगती सुटेबल नाही आहे. ते म्हणजे वेदांत 11 वाघन या संघासाठी. कारण आजवर तुम्ही जे कमवलंय, आजवर तुम्ही जो दरारा प्रस्थापित केलाय तो जर जपायचा असेल तर नक्कीच वाघाची डरकाळी इथे फोडावी लागेल. केतन मात्रे जीत भोईरला. लक्ष भरपूर लांब गेलाय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 43 धावा. तर मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे. 2 षटकांचा स्पेल हाताळला मनोज भोईरनं. धावा खर्च केल्या 11. कोणतंही यश त्याला मिळालं नाहीये. मात्र नंदूनं नक्कीच एका फलंदाजाला बाद केलं. 3 धावा खर्च करताना त्यांना मात्र ऋषी भोईरची विकेट मिळवून दिली. ती म्हणजे पुरुषोत्तम दिवा या संघाला. दोन्ही संघावरती दडपण सारखंच पाहायला मिळत आहे. मात्र प्रेशर थोडंसं वाढलंय याचा देखील उल्लेख व्हायला हवा वाघन या संघावरती. आपण जाऊया डीजे स्वप्नीलकडे आणि सध्याच्या अशा स्थितीला ऐकूयात एक चांगल्या आणि सुमधुर संगीत स्वप्नीलच्या माध्यमातून. तर दिवा संघ शेवटची आता वॉर्निंग येते तुमच्यासाठी. इथनं जर तुम्ही नक्कीच 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण केली नाहीत तर निलेशदा पाटील यांचा जो निर्णय येईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. थँक्यू स्वप्नील. तर ज्यांनी आम्हाला 2 बाईक या क्रिकेट स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेत, संदीपजी म्हात्रे आणि रणजितजी म्हात्रे यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय दिवा गाव. तर स्वागत आहे तुमचं नक्कीच खासदार चषक 2019 मध्ये. तर क्रिकेट 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 इथे मात्र जबरदस्त रंगताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा पहिला सी फॉर चॅलेंज आव्हान दिवा संघाने आता मात्र निर्माण केलाय.
फॉर रिस्पेक्ट दिवा संघ नक्कीच एक चांगलं क्रिकेट इथे दाखवतोय, ज्याचा सन्मान इथे नक्कीच पूर्ण भिवंडी करते. आय फॉर इन्स्पिरेशन समोर वाकण खेळतोय, एक वेगळी प्रेरणा त्यातून त्यांनी घेतली आहे. सी फॉर कॉन्फिडन्स आत्मविश्वासानं मनोजनं गोलंदाजी केली. के फॉर कीप गोईंग संघ विजयाच्या दिशेनं पुढे जातोय. ई फॉर एक्झाम ही परीक्षा असेल वाकण या संघासाठी, कारण आता लक्ष लांब गेलाय. 18 चेंडू 43 धावा. टी फॉर ट्रस्ट केतन मात्रे जीत भोईरवरती असलेला विश्वास त्यांच्या पाठीराख्यांच्या त्यांच्या समर्थकांचा कल्याण डोंबिवलीचा जपला जाईल का? पहिलाच बॉल केतनसाठी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरकलेत. व्हॉट द एफर्ट, काय मेहनत इथे करतोय संघ दिवा. नक्कीच इथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेल, जसं स्वतःला झोकून दिलं, स्ट्रेच केलं. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये. कुणाल ही लव्स विक्ट्री मोर दॅन हिज लाईफ. त्याच्या आयुष्यापेक्षा आता पुरुषोत्तम दिवा संघाचा विजय त्याला प्रिय आहे आणि केतन मात्र प्रयत्न करतोय, मात्र त्याला देखील मोठ्या फटक्यांमध्ये यश मिळत नाहीये. 17 चेंडू समीकरण उरतंय 42 धावेचं. या एंडनं धावा यायलाच हव्यात, कारण या एंडनं हवेचा प्रवाह तुम्हाला साथ देतोय. इथनं जर या षटकामध्ये 14 ते 15 धावा कुठल्या गेल्या तर मॅच मध्ये शिरकाव करता येईल, कमबॅक करता येईल. तो म्हणजे वाकण या संघाला जर इथे एखादी विकेट कॅरी झाली तर मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करू शकेल संघ पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवा. काय सामना रंगतोय, दोन्ही बाजूंना आग सारखी लागली आहे. फक्त विजवेल कोण तर 15 मिनिटं त्यांना आपण दिली आहेत निलेशदा पाटील यांनी. त्यामधली आतापर्यंत जर पाहिलं नक्कीच 1.5 मिनिटं तुम्ही वापरलाय एका चेंडूसाठी. गोलंदाज तयार. इथे मात्र लाईन चुकीची आहे. चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. नंदू पाटील सेकंड स्पेल साठी आलेत. संघाचे जे 2 मुख्य गोलंदाज आहेत त्या दोन्ही गोलंदाजांचा वापर सुरुवातीलाच केला जातोय, कारण जी मजबूत पकड जी ग्रीप या मॅच मध्ये मिळवली आहे ती मात्र सोडायची नाही आहे दिवा या संघाला. कारण वाकण एक असा संघ आहे ज्याला एक संधी सुनील पवार तुम्ही दिलीत तर कधी त्या संधीचं सोनं विजयामध्ये करताना आजवर मागचे 3 ते 4 वर्ष त्यांनी जी उंची गाठली आहे ती भरपूर वेगळी आहे आणि यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलंय. जीत भोईर, केतन मात्रे, मोतीराम भोईर नाव. त्यामुळे इथे त्याच नावाला आपल्या लौकिक जपायचं असेल तर लढावं लागेल जीत भोईरला. काय म्हणाल सुनील पवार पुरुषोत्तम हायवे दिवा संघाच्या या कामगिरीबद्दल? निश्चित नो डाऊट, मनात कुठली शंका नाहीये. भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये जर विचार केला जवळपास 7 ते 8 असे क्रिकेट पट्टू आहेत की सिटी क्रिकेट असो की कुठं आउट ऑफ महाराष्ट्र. मनोज भोईर सारखा एका दर्जेदार गोलंदाज त्यांनी साबित केलं की मी एक ट्रम्प कार्ड ऑफ दिवा संघाचा काउन आहे आणि इथं मात्र वाकण संघाला बॅकफुटला फेकल्या गेलंय आताच्या षटकापर्यंत. क्या बात आहे, दिवा इज द ग्रेट टीम भिवंडी ग्रामीण. यस, चांगलं क्रिकेट दाखवलं देखील जात आहे. इथे चेंडू भरपूर हवेमध्ये. जसा चेंडू हवेमध्ये जातोय तसं मात्र नक्कीच संघर्ष देखील वाढतोय आणि इथे मात्र 2 धावा नक्कीच बनवत असताना जीत आणि केतन मात्रे. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर केतन जीत कडनं भरपूर अपेक्षा आहेत, मात्र केतन मात्रे खेळत आहेत 4 चेंडू 4 सिंगल 4 धावा. जीत भोईर खेळत आहेत 8 चेंडू 4 धावा. मात्र ऋषी भोईरनं फक्त 1 षटकार लगावला, मात्र त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला इथे चौका षटकार दाखवता येत नाही आहे. मात्र जीत आणि केतन शांत आहे, म्हणजे रणनीती कुठेतरी वेगळी आहे, कारण हा संघ नेहमीच शार्प ब्रेन क्रिकेट दाखवत असो. आणि जीत भोईर म्हटलं तर नक्कीच मास्टर ब्रेन आहे, नक्कीच या वाकण संघाचा तारणहार म्हणून जीत भोईरकडे पाहिलं जातं. त्या जीतवला इथे मात्र ही जिम्मेदारी स्वीकारावी लागेल, इथे लढावं लागेल केतन मात्रेला जीत भोईरच्या जोडीनं. नवघरवरनं अजय पाटील शुभेच्छा देत आहेत केतन मात्रेसाठी. चेंडू मात्र इथे येतोय लॉंग लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. पुन्हा एकदा मिळती आहे फक्त 1 सिंगल आणि धावफलक 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळती आहे 19 धावा. तर इतना एकच म्हणेल या मॅच साठी मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आणि आपले इरादे स्पष्ट केलेत पुरुषोत्तम दिवा या संघानं. इथे फटका चांगला आहे. केतन मात्रेच्या बॅटमन चेंडू सरळ जातोय. स्वर्गीय रेणुका श्याम डाकी स्टँड समोर. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टूर्नामेंट आणि ही ओळख आहे केतन मात्रेची. बिग हिट षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील ठाणे जिल्ह्याची शान.
कपिल पाटील चषक 2019. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्यात. निश्चित ओमकार बघितलं आपण थोडीशी एका क्षणी वाटलं की या खेळपट्टीवर भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी आला काय आणि त्याच्या बॅटमधून हा हेलिकॉप्टर शॉट निघाला काय, काय क्लास शॉट खेळला इथे मात्र केतन म्हात्रे यांच्या बॅटमधून. येस, केतन म्हात्रे म्हटलं तर असे अनेक स्ट्रोक युट्यूब वरती देखील नक्कीच तुम्ही पाहू शकता. मात्र या फटक्याची गरज होती आणि या षटकारांना मॅच मध्ये आशेचं किरण कुठेतरी जाग केलाय. जे प्रेशर होतं, दडपण होतं, ते रिलीफ झालं. धावफलक 25 करायचे तुम्हाला 57, चेंडू शिल्लक 14, धावा करायचे 32 आणि केतन म्हात्रे इथे सुरुवात करतोय एक प्रतिम संघर्षाला एक चांगल्या फटक्यानं. नंदूवरती चढवलेला हल्ला केतन म्हात्रे या नावानं. इथे देखील ऑन साइडला भरपूर वेगानं बॅट फिरवली होती, मात्र चेंडू लेग स्टिक पासून भरपूर लांब आहे आणि अजून एक एक्स्ट्रा रन इथे फलकावरती ऍड होताना तुम्हाला पाहायला मिळते. जसं दडपण वाढलं तसं लगेचच आपल्या स्वतःचा नावाचा परिचय, स्वतःची ओळख MS धोनी स्टाईल हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावला एक्स्ट्रा कव्हरच्यावर ना केतन म्हात्रेनं. तब्बल 5162 लोक या स्पर्धेचा ऑनलाईन आनंद घेतात आणि ही चर्चा प्रशासनाने आम्ही सुरुवातीला करत होतो की हा आकडा शेवटच्या टप्प्यामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू MS धोनी स्टाईल खोदून काढलाय. बॅक टू बॅक दुसरा हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि यावेळी हेलिकॉप्टर लँड होतोय बॅक टू द बॉल. केतन म्हात्रे ब्रँड स्ट्रोक षटकार. फास्ट खेळा, लक्ष असू द्या. सातत्यानं आमचे मात्र कमिटी मॅनेजमेंट आम्हाला सूचना करती आहे. तर जो केतन म्हात्रे 4 चेंडूमध्ये 4 धावा वरती खेळत होता त्याच केतननं लगावलेत 2 षटकार. तर मी एकच म्हणेल केतन म्हात्रेसाठी कविवर्य सुरेश भटांच्या या 4 ओळी ज्या नेहमीच संघर्ष करणाऱ्यांसाठी समर्पित राहिलेत. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी अशी अजून आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळ होती अधूर, डोळ्यात जरी गेली धूळ तरी थांबण्यास पद्धत नाही. येथील वादळ खेटेल तुफान तरी वाट चालतो, कारण अडथळ्यांना भिवून अडखळणं हे केतन म्हात्रेच्या पावलांना पसंत नाही. काय कमबॅक केलाय केतन म्हात्रेनं. 2 चेंडू 2 षटकार आणि आता समीकरण बदलत आहे. 13 चेंडू 25 धावा. एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही संघाला पॅनलाइज करणं हे अजिबात आमच्या कमिटीला नक्कीच इथे पाहायचं नाहीये. मात्र जर इथे जास्त वेग घेतला तर मात्र नक्कीच जो पंचांचा निर्णय येईल आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि या बॉलवरती षटकार आला तर 2100 रुपयाचा प्राइज आहे सुकेशदादा डाके आणि निलेशदादा पाटील यांच्याकडनं. इथे मात्र बॅटची खेळण्या मॅच मध्ये अजून एक ट्विस्ट. वाघाची शिकार, बिग विकेट फ्रॉम टीम पुरुषोत्तम दिवा आणि फलंदाज बाद होतोय. वाघांची रन मशीन, वाघन संघाचा विजयाचं स्वप्न ज्यानं जाग केलं, अंधारातनं प्रकाशाच्या दिशेनं ज्यानं आणलं तो केतन म्हात्रे 4थ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती बाद होतोय आणि समीकरण उरलंय येणारे चेंडू 12 आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावा इथे करायचे. या विकेटने निश्चित सामना रंगतदार स्थितीकडे आलेला आहे, कारण की आता मात्र चेंडू उरलेले 12 आणि सामना जिंकण्यासाठी वाकलन संघाला 25 धावांची आवश्यकता आहे. एक भिवंडी ग्रामीणचा एक अतिशय चांगला संघ आहे, तर दुसरीकडे टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगली धूम ठोकणारा वाकलन विपक्ष दिवा. काय सामना रंगतोय, 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 25 धावा. आमचे ऑफिशियल कमिटी मेंबर, आमचे गुणलेखक, आमचे मित्र अक्षय पाटील ते देखील मात्र इथे शुभेच्छा देत आहेत वाकण या संघाला. तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक या धावा करायचे 25. आता मात्र 2 जे महत्वाचे गोलंदाज होते मनोज आणि नंदू, सुनील पवार त्यांचा स्पेल पूर्ण झाला
त्यामुळे आता अंतिम 2 जी स्लॉगिंग ओव्हरची षटकं हाताळायची आहेत तिथे मात्र कुठेतरी कस लावावा लागेल नक्कीच येणाऱ्या गोलंदाजांना. कारण वाकण म्हटलं तर 1 ते 2 ते 3 खेळाडूंनी या संघाची फलंदाजी संपत नाही. 8व्या 9व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन देखील मॅच फिनिश करू शकतोय. आता मैदानाच्या आतमध्ये आलेत वाकण संघाचा लकी ट्रम्प कार्ड. मी म्हणाला हा उगमाच एक आहे, ज्या ज्यावेळी गरज पडते तेव्हाच हा बाहेर येतो आणि इथे तोच बाहेर आलाय किरण म्हात्रे या नावानं. आणि अजून जर डगआउटमध्ये एक नजर टाकली तर प्रदीप पाटील सारखा एक घातक फिनिशर अजूनही दगा देऊन बसला. त्यामुळे 12 बॉल 25 धावा इथे रोखल्या जातील का आणि अशा निर्णायक क्षणाला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे गोलंदाज सुमितला. तर भरपूर चांगलं षटक इथे हाताळावं लागेल ते म्हणजे टीम वाकणच्या विरुद्ध सुमितला. जो विश्वास कॅप्टन प्रथमेशनं त्याच्यावरती दाखवलाय तो इथे जपावा लागेल. पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी मालिकावीर जो खेळाडू ठरेल दिवागावचे उद्योगपती आदरणीय रणजित मातेसाहेब यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी आपण पाहतोय की एक बाईक देण्यात आलेली आहे. त्यांचं मनापासून मी कौतुक करेन. त्याचबरोबर पाहतोय दिवागावचे उद्योगपती संदीप मातेसाहेब यांच्या माध्यमातून सुद्धा एक बाईक इथं मात्र या खासदार चषकासाठी त्यांनी प्रदान केलेली आहे. ते स्वतः निलेश दादा पाटील मैदानाच्या आतमध्ये जाऊन इथे मात्र सक्त ताकीद देत असताना 12 चेंडू नक्कीच धाव्यांची गरज तब्बल 25. तर यस तोच निर्णय इथे मात्र जो कमिटी घेईल किरण तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आम्ही स्वतः इथे निर्णय घेऊ शकत नाही आहोत. मॅनेजमेंट कमिटी जो निर्णय आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये पोहोचवेल तो आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. तर कोणत्याही संकटाशिवाय मिळणारा यश हा विजय ठरतो. मात्र अनेक संकटांमध्ये मात करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो. तर इथे इतिहास घडवायचा आहे जीत भोईरला. पहिलाच बॉल जीतसाठी बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फुटवर्कचा वापर करताना चेंडूला इथे अडवलाय. थोडीशी नक्कीच इथे दुखापत झाली आहे, थोडीशी इंजरी फेस करतायत इथे मात्र गोलंदाज सुमित. मात्र नक्कीच आपल्या टीमसाठी या सुमितला एक चांगलं क्रिकेट इथे दाखवायचं आहे. कारण भविष्य सोपवलंय सुमितच्या हातामध्ये. जे निर्णायक षटक आहे या मॅचचा तर या स्पर्धेचा आनंद घेत असताना निलेशदादा पाटील यांना तुम्ही पाहता आमच्या कमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोर भरपूर या मॅचला नक्कीच ते एन्जॉय करतायत. कारण संघ वाकण खेळतोय आणि भिवंडी मधला एक दादा संघ ज्यांना वाकणला मी मग कुठेतरी नक्कीच एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेल की सध्या तरी घाम फोडलाय. 11 चेंडू आणि आता बनवायच्या सुनील पवार 24 धावा. अगदी बरोबर सांगितलं आपण. ज्या प्रकारे दिवा हा संघ इथं मात्र वाकलन सारख्या बलाढ्य संघाला विजयासाठी झुंजवताना पाहतोय. काय का चांगली गोलंदाजी पाहिली आपण. किरण म्हात्रे ऑन स्ट्राईक इथे शफल झाले. आपला फेवरेट स्ट्रोक इथे लगवत असताना किरण चेंडू जातो डीप बॅक स्क्वेअर लेगला. शेतक शक्ती इथे सज्ज आहे. जोपर्यंत चेंडू कव्हर करून फेक केला जाईल तोपर्यंत एका सिंगलला किरण म्हात्रे वैयक्तिक अकाउंटला इंडिव्हिज्युअल अकाउंट इथे ओपन करताना वाकण या संघासाठी जवळजवळ किरण आले तब्बल 5व्या क्रमांकावरती. जीत भोईर आले त्याचं वन डाऊन. ज्यावेळी वन डाऊनला तुम्ही येता त्यावेळी एक तर संघ नाजूक स्थितीमध्ये असतो किंवा एक चांगली सुरुवात मिळाली असते. मात्र संघ नाजूक स्थितीमध्ये होता. तिथनं केतनना बाहेर काढलं. 4थ्या क्रमांकावरती येऊन केतनना बनवल्या तब्बल 16 धावा. आता इथे जीत भोईरला विजयाचा कळस चढवायचा आहे. इथे मात्र भरपूर चांगला चेंडू खोदून काढतात. जीत भोईर धाव घेण्याचा मानस नक्कीच दाखवला जातं भरपूर वेगानं. एक सिंगल इथे पूर्ण करताना किरण म्हात्रे आणि जीत भोईर. काय गोलंदाजी करतो सुमित. अचूक टप्पा, योग्य दिशा आणि नियंत्रण गोलंदाजीमध्ये भरपूर चांगलं. वेग कधी कमी जास्त करतोय तर कधी मात्र नक्कीच चेंडू स्लो व वन देखील हाताळतोय आणि याच गोष्टींमुळे जीत भोईरला पूर्णपणे बांधून ठेवलं. जीत भोईरची फलंदाजी पाहिली तर 11 चेंडू 7 धावा. म्हणजे सध्या जीत भोईर तो खेळतोय जो शूरवीर आहे, जो तारणार आहे. या गोष्टीवरती चर्चा नक्कीच कुठेतरी होती आहे. तर स्वतःची ओळख पटवून द्यायची असेल तर कमबॅक करावं लागेल जीत भोईरला. कारण इथे शून्यातनं साम्राज्य जसं निर्माण केलं दिवा संघानं. 57चं मापक लक्ष होतं मात्र ते आभाळा एवढं डोंगरा एवढं मोठं केलं आणि आता लक्ष उरलं 9 चेंडू 22 धावेचं. इथे शफल झाले. किरण म्हात्रे भरपूर ऑफ स्टंपला आले आणि चेंडू मात्र सरळ निघून जातोय. किरण म्हात्रेला बीट करून यष्टीरक्षकाचा वेध घेताना म्हणजे अजूनही संघर्ष वाढतोय. 8 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी तुम्हाला करायचे आहेत 8 चेंडू मध्ये या मॅच मध्ये तब्बल 22 धावा. काय चांगली गोलंदाजी करतोय इथं मात्र सुमित. एका बलाढ्य संघाच्या फलंदाज इथं मात्र बांधून ठेवले. पूर्णपणे सामना मात्र इथून एक रंगतदार स्थितीला जाईल कुठली शंका नाही आहे. अतिशय प्रतिम कामगिरी सुमित यांच्याकडून. यस महत्वाचं षटक दिलंय सुमितच्या हातामध्ये आणि ते यशस्वीरित्या पार पडतोय. पुन्हा एकदा शफल झाले. यावेळी मात्र लाईन
चांगली आहे, अपील केलं जातं, पंचांकडे दाद मागितली जातीये. मग हा चेंडू देखील इथे निर्धाव जातोय. समीकरण उरलंय, येणारे चेंडू 7 आणि जिंकण्यासाठी 22 जावा. तर एकच म्हणेल, सुमीच्या या गोलंदाजीसाठी कार्य छोटं असलं तरी चालेल, प्रयत्न नेहमी मोठे असावेत. जे काही करायचं स्वतःच्या हिमतीवरती करा, कारण गमतीवरती दुनिया सुद्धा टाळा वाजवते. तर सुमितची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांसह जर व्हायलाच हवा, कारण 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 जावा खर्च केलेत गोलंदाज सुमितनं. इथे सफल झाले, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत, डाऊन द बॉल. मिड विकेटला अजून एक चांगला झेल. किरण म्हात्रे नावाचं वादळ जे कुठेतरी निर्माण होणार होतं ते देखील संपलंय. सुनील पवार फलंदाज बाद. आई उजळून ज्योती तुझी करीन मी आरती, संकटी तारण्या आई दे मना शक्ती. आई उजळून ज्योती तुझी करीन मी आरती, संकटी तारण्या आई दे मना शक्ती. आई दे मना तू शक्ती. सुमित ज्या प्रकारे पाहतो आपण टेनिस क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा कोरी अंडरशी आठवण करून देणारा असा एक नावाचा महान ऑलराऊंडर टेनिस क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे दिवस संघाच्या संघटनाने त्याच्यावर विश्वास टाकलं आणि तो विश्वास काढून टाकलं आणि त्याचे उत्तम उदाहरण पेश केलं. काय अप्रतिम षटक हाताळलं गेलं. आता मात्र वाकलन संघाच्या बड्याला संघ अगेन्स्ट इथं मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय पुरुषोत्तम इंटरप्राइज दिवस संघ. क्या बात आहे, सुमित इज अ ग्रेट ओव्हर. 6 चेंडू 22 जावा. तर कौतुक करेल की गोलंदाज सुमितचं 12 चेंडू आणि करायच्या होत्या तब्बल 25 जावा. आणि आता समीकरण उरलंय जिंकण्यासाठी येणारे चेंडू 6 आणि धावा करायच्यात 22. तर स्ट्राईक वरती आता मात्र फलंदाजीसाठी तुम्हाला पाहायला मिळतील जीत भोईर आणि प्रदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचं निर्णायक षटक जे भवितव्य आहे दिवा संघाचं ते मात्र सोपवलंय गोलंदाज जय पाटीलच्या हातामध्ये. ज्याच्या नावामध्ये जय आहे तो गोलंदाजी करेल, ज्याच्या नावामध्ये जीत आहे तो फलंदाजी करेल. म्हणजे आता जीत भोईर प्रदीप पाटील वर्सेस जय पाटील असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. तर एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेल, झोपेत पडलेली स्वप्न आयुष्यात कधीच खरी होत नाही. स्वप्न तीच पूर्ण होतात ज्या स्वप्नांच्या मागे तुम्ही उठून धावत पळत सुटता आणि त्या स्वप्नांसाठी ध्येयाचा नक्कीच पाठलाग करताना तुम्ही मेहनत करता. तर हेच तर क्रिकेट आहे. मग पुन्हा एकदा रोहन तरे सोनू डाकी आम्हाला माहिती देत असताना की फास्ट खेळा. सचिन पाटील, निलेशदा पाटील, सुकेतदा डाकी यांच्या माध्यमातून रंगलेली ही भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही अनुभवताय. खासदार चषक 2019. तर प्रेक्षकांचं काहीच कुठेतरी थांबलाय. हार्टबीट ज्याला म्हटलं जातं, हृदयाचा ठोका तो कुठेतरी वाढलाय, कारण हा सामना एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय. तर नक्कीच या मॅच मध्ये आता लक्ष आहे 6 चेंडू 22 धावेचं. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट जय पाटील. पहिलाच बॉल जीत भोईर साठी, फटका फसलाय. जीत भोईर नावाचं वादळ देखील संपलंय. आणि आता जवळजवळ मी म्हणेल या मॅच मध्ये एक मजबूत परिस्थिती निर्माण केली आहे, ती म्हणजे टीम पुरुषोत्तम इंटरप्राइजेस दिवा संघानं. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद जीत भोईर. खांदारे पालखी घेऊन आईची निघालो आम्ही बघे कारल्याला, निघालो आम्ही बघे कारल्याला. नाचू गावांची पोरी पोरा, दिवे गावांची पोरी पोरा, नाचू गावांची पोरी पोरा, दिवे गावांची पोरी पोरा. कृपया करून विनंती असेल पुरुषोत्तम इंटरप्राइज संघाला की आपण जागेवर थांबायचंय. आपण अतिशय छान क्रिकेट खेळता, पण त्यासोबत वेळेचं सुद्धा भान ठेवायचंय. आणि पूर्णपणे सहमत आहे ओंकार शेट्टी आपल्या मताशी, ज्या प्रकारे पूर्णपणे वर्चस्व इथं मात्र पुरुषोत्तम इंटरप्राइज दिवस संघाने याच सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे. अतिशय प्रतिम कामगिरी आतापर्यंत पाहतोय आपण. 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी धावा करायच्यात 22. प्रदीप पाटील नेहमीच ज्यानं जो कारनामा केलाय आज करणं कुठेतरी कठीण आहे. मात्र ज्यावेळी काळ कठीण असो त्यावेळीच तर परिस्थिती कसोटीची असते, तुमच्या संघर्षाची असते. 5 चेंडू 22 धावा. काय क्रिकेट दाखवलंय आतापर्यंत दिवा संघानं. पूर्णपणे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. जीत बाद झाले. 12 बॉल 25 ची मॅच होती. लक्ष उरलंय 5 चेंडू 22. 7 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत धावा आले त्या म्हणजे 3. त्यामुळे 5 चेंडू मध्ये 22 धावा कशा येणार
हा प्रश्न इथे पडलाय वागण या संघाला, त्यांच्या पाठीराख्यांना, त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांना, कल्याण डोंबिवली क्रिकेटला, कारण त्या परिसरातला बलाढ्य संघ सध्या बॅकफुटला पाहायला मिळतोय. गोलंदाज जय पाटील, पहिलाच बॉल प्रदीप पाटील साठी, यस इट इज आउट. म्हणजे मॅच इथे पूर्णपणे आता टर्न होतीये. ज्या प्रदीप पाटीलकडे क्षमता होती ते देखील मध्यातनं बाहेर झाले आणि वेदांत 11 वाकण ज्या संघाच्या नावाचा गाजावाजा होता आता मात्र त्या संघाला जवळजवळ आता पूर्णपणे या मॅच मधनं बाहेर काढलाय. पुरुषोत्तम दिवा संघांना अप्रतिम कामगिरी गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट. स्पेशली या मॅच मध्ये जर सामना कोणी टर्न केला असेल, मनोजनं मेहनत केली, नंदूनं मेहनत केली, मग आता आवाजून उल्लेख करेल सुमितचा, ज्यांना 5वं षटक जे हाताळलं पूर्णपणे तिथे मध्ये एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला जय पाटीलला आणि त्याचा फायदा उचलताना जय पाटील देखील सांगतोय समोर जरी वागण असला ही भिवंडी क्रिकेट नगरी आहे आणि त्यांच्या परिसरामध्ये येऊन त्यांना डॉमिनेट करणं भरपूर कठीण आहे. 4 चेंडू 22 धावा, एक चेंडू चांगला टाकला तर सामन्याचं चित्र पूर्णपणे क्लोज होईल. जी चर्चा सुरू आहे वागण वर्सेस दिवा त्याला उत्तर मिळेल दिवा या नावानं आणि पुरुषोत्तम दिवा संघ विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना तुम्हाला पाहायला मिळेल. इथे लाईन भरपूर चांगली आहे, चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट डीप मध्ये, मिळतीये फक्त एकच धाव आणि दिवा संघ रचतोय इथे एक नवा इतिहास. एक बलाढ्य संघ त्यांच्या समोर होता, 57 धावेचं टार्गेट होतं आणि मॅच मध्ये काय गोलंदाजी केली, सुरुवातीपासून मजबूत पकड निर्माण केली ती म्हणजे सामन्यावरती मनोज, नंदू गोलंदाजी करताना सुमित आणि त्यानंतर जय पाटील इथे मात्र विजयाचा आनंद जवळजवळ मिळवून देत आहेत पुरुषोत्तम दिवा या संघाला. 3 चेंडू आणि 21 धावा. इथं मात्र गोलंदाजसाठी का सुवर्ण संधी आहे. दिवा स्पोर्ट्स संघाचे कोच कपिल म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम या गोलंदाजासाठी. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने प्राइज यायला हवा. सुमित साठी इथे फटका चांगला आहे. राहुल मात्रेच्या बॅटमधनं आता मात्र पराभवाचं अंतर कुठेतरी कमी केलं जात आहे आणि या मोठा फटका षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान, कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. 2 चेंडू धावा करायच्यात 15. म्हणजे जरी 2 षटकार आले तरी सामना जिंकणं कठीण आहे, ते काहीतरी करावं लागेल. इथे मात्र राहुल म्हात्रेला प्रयत्न नक्कीच करतोय, मात्र यश मिळत नाहीये आणि या स्पर्धेतला एक मोठा संघ जवळजवळ दडपणाखाली पाहायला मिळतोय. इथे देखील लाईन चांगली आहे आणि आता चेंडू निर्धाव जातोय. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल 15 धावांची. 1 चेंडू 15 धावा. तर मॅन ऑफ द मॅच इथे कोणाला मिळेल सध्या तरी हा प्रश्न आहे. मात्र क्रिकेट आहे, कधी काही घडू शकतोय. 1 चेंडू 15 धावेची गरज. तर खोलवट टप्प्याचा चेंडू आणि सामना जिंकलाय. 57 धावा डिफेन्स करताना तब्बल 14 धावेनं एक दमदार विजय प्रस्थापित करतोय संघ पुरुषोत्तम दिवा. वेल प्लेड अँड हार्ड लक. वेदांत 11 वागण हा संघ स्पर्धेनं बाहेर होतोय. नक्कीच एक बिग अपसेट आपल्याला पाहायला मिळतंय. वाकलन सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलेला आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा या संघाने. अभिनंदन पुरुषोत्तम एंटरप्राइज दिवा. अभिनंदन संघ नायिका प्रथमेश म्हात्रे, विकी म्हात्रे, सुमित कोरेंड अँडरसन ऑफ दिवा, राहुल आशिष. तर शेक हँड करा दोन्ही टीम फास्ट. लक्ष असू द्या, आम्ही सातत्यानं सूचना तुम्हाला देतोय. लाईनअप करा. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर आपण इथं सामनावीर सांगायचं सोबत तुम्हाला. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच कडे आपण आवर्जून जाऊ. मग आमचे अजय वैती इथे शुभेच्छा देतात दिवा संघाला, स्पेशली प्रथमेश. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये MS धोनी आणि
ग्रामीण क्रिकेटमध्ये भिवंडीमध्ये संघनायक कसा असावा तर नक्कीच प्रथमेश सरकार ज्यांना 57 धावा डिफेन्स केल्या, तब्बल 14 धावेनं हा सामना जिंकलाय दिवा संघानं. तर खूप साऱ्या शुभेच्छा दिवा संघाला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आम्ही नक्कीच देतोय. 12 बॉल 25 ची गरज असताना ज्यांना 3 धावेचं षटक हाताळलं तो सुमित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कोरे अँडरसन ऑफ दिवा सुमित इज द मॅन ऑफ द मॅच. खरे तर 4 दावेदार होते, विक्की म्हात्रे, मनोज भोईर, नंदू पाटील. मात्र सुमित याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलेला आहे आणि म्हणूनच सामना ठरलेला आहे. कोरे अँडरसन सुमित. क्या बात है.